नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काहीच्या या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मला सांगा तुम्हाला इथं कुणाकुणाला बघायचं आहे, आणि ज्यांच्या नावाची तुम्ही प्रचंड 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 अशी फरमाईश केली होती ती व्यक्ती आज आपल्याला भेटायला, आपल्याशी गप्पा मारायला आज खजिनामध्ये येणार आहे. मी भयानक एक्सायटेड आहे, कारण ही व्यक्ती मला असं वाटतं की आत्ता लिहित असलेल्या कवींपैकी माझी सर्वाधिक आवडती कवी आहे. आणि आय एम ग्लॅड की त्याच्याबरोबर इतका वेळ घालवायची संधी मला मिळाली. आय थिंक हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मिलिंद जोशी इकडे आहेत. हॅलो मिलिंद सर. माझे बाबा इथे आहेत. हॅलो. आणि त्या सगळ्यांना हॅलो जे इथे आलेले आहेत. अजिबात आता वेळ न घालवता मी आपल्या त्या स्पेशल गेस्टचं नाव तुम्हाला तर माहितीच आहे, पुन्हा एकदा सांगते. वैभव जोशी आज आपल्यासोबत गप्पा मारायला येणार आहेत. मी वैभव दादाला ऍड करायचा प्रयत्न करते. हा, गो लाईव्ह विथ अरेच्छा. वेटिंग फॉर वैभव जोशी ऑफिशियल. मला खूप मजा येते आज. हाय स्पृहा. हाय हॅलो हॅलो हॅलो. हाय हाय हाय. वा वा. अशा प्रकारे आपण अनेक दिवसांनी असं समोरासमोर भेटलोय. खरं तर परवाच आपण तो कार्यक्रम एकत्र केला बंगलोर मराठी मंडळाचा, तेव्हा मला असं वाटलं की मी तुला प्रत्यक्षच भेटले. हो, मलाही कसा तसंच आहेस वाटतं. तू? मला तू माझा फोन उचलला नाहीस तरी प्रत्यक्ष भेटल्यासारखं वाटतं. तुमचा साधारण एक अंदाज तुम्हाला आलाच असेल की या गप्पा कशा होणार आहेत पुढे. बरं, माझी ती काय हेडस्पेस वगैरे ओके आहे का आता? आज आज बरं आहे का जरा? यू आर इन युअर ओन हेड स्पेस. ओके. वाव. नाही, हे स्पेसचं प्रस्त खूप वाढलंय. प्रत्येकाला हल्ली स्पेस हवी असते. हेड स्पेस पाहिजे, माइंड स्पेस पाहिजे. आणि आता बरं, आपला लॉकडाऊन मुळे. शंतनू इथे आहे, आपले चॅट बघतोय. शंतनू. शंतनू कोण? शंतनू बोरकर, सूरनवा. हो, शंतनू. हाय शंतनू. मिलिंद जोशीचं पण मी आणि नाही ऐकलं. हाय मिलिंद. मिलिंद सर पण आहेत. हम्म. माझे बाबाही आहेत, त्यांनाही हाय करून. बाबा नमस्कार. हाय नाही करत बाबांना. हं. काय हाय केलं तर काय, चांगले आहेत ते, असे मित्र आहेत बरं, आपले. इथे खाली जे मेसेजेस येतात, तू किती छान आहेस वगैरे, हे मला पण लागू आहेत असं मी गृहीत धरतोय बरं का. सगळ्यांना नमस्कार. हे बघ, तुझ्यासाठी एक आले, एकदम हाय बाबा झालेत वैभव सर, असं काहीतरी. हा. ते मी वाचायच्या आत वरती गेली ती कमेंट. खूप पटापटा लोक कमेंट करतात आणि अनेक लोक जॉईन झाले चॅट मी मध्ये. घाबरलो पटकन, बाबा झाले तो वैभव सर म्हणल्यानंतर. तर वैभव, मी तुला थोडक्यात आमच्या या कल्पनेविषयी सांगते. हं, गेले काही दिवस आम्ही आपल्या सगळ्या मित्रांची गप्पा मारतो आहोत की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात मला जर कुठल्या गोष्टीने मदत केली असेल तर ती आहे वाचन. हं. कारण खूप छान वेळ माझा त्याच्यात जातोय, आणि असं वाटलं की आपले मित्र या काळात काय वाचतायत किंवा ओव्हरऑलच काय वाचत आलेत. कारण असं आपण कामात असतो तेव्हा आपण भेटतो तेव्हा आपली अशी भेटच नाही होत, म्हणजे बोलण्यासाठी, या चर्चा गोष्टी नाही होत. शेअर करण्यासाठी आपली चर्चा होत नाही. तर या निमित्ताने जर का त्या गप्पा मारता आल्या आणि लोकांनाही जे ऐकवायचं राहून गेलेलं असतं कधी कधी हं, ते ऐकवता आलं तर खूप मजा येईल. हं. कुणाल हिराव सुद्धा इकडे आलेले आहेत, हाय आपले कुणाल, मित्र. हाय कुणाल, हाय. तर मुळात ही खजिन्याची कल्पना आहे, खजिना सुरू नाही, फार करण्यामागची उत्तम संकल्पना आहे. मी साठवण. ह्याचे काही एपिसोड्स पाहिलेत आणि फार इंटरेस्टिंग पद्धतीने तू लोकांशी गप्पा मारतेस. आणि मला माहित नसलेले अनेक कलाकार तुझ्या या उपक्रमामुळे मला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने कळले आहेत. की आपण पटकीने म्हणतो की एखाद्या माणसाचं वाचन किती आहे किती नाही, आपण लवकर अंदाज लावून मोकळे होतो, पण प्रत्येकाला त्याबद्दल व्होकल होता येतच असं नाही. म्हणजे आय एम हो, ऑल्सो वन ऑफ देम, की मला पटकीने असे ना पुस्तकांची नावं तोंडावरती मारून फेकून मारता येत नाहीत की हे बघ हे मी असं वाचलं. पण अशा बोलण्यातनं गप्पांमधनं ते स्वतःचाही थोडासा धांडोळा घेतला जातोय. सो आय एम अगदी अगदी. फॉर्च्युनेट दॅट आय एम ऑन युअर शो टुडे. वा, मला मला खरंच मजा येते बाबा, कारण
मला आता इतकी वर्ष तुला ओळखून सुद्धा मला ऍक्च्युली माहिती नाहीये की तू म्हणजे मला हे माहितीये की तू खूप डायव्हर्स क्षेत्रात मुसाफिरी करून आलेला आहेस हम्म, किंवा त्याच्या मागे खूप गेलंय तुझं, म्हणजे तुझे खूप परिश्रम गेलेत. आज हम्म. एक आजच्या काळामध्ये जिथे लोक मराठी नवीन गाणी ऐकत नाहीत असं आपण म्हणतो, अशा काळामध्ये तुझी गाणी लोकांच्या ओठांवरती आहेत, तुझ्या कविता लोकांना पाठ आहेत, लोक तुझ्या कवितांची स्पेसिफिक फरमाईश करतात, तुझ्या कवितांचे कार्यक्रम हाऊसफुल होतात. ही प्रचंड मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही, मला तर मला याच्यामध्ये सुदैवाचा भाग जास्त आहे. आणि दुसरं असं आहे की तू जे म्हणालीस ना की डायव्हर्स आयुष्य आपण जगतो, हो, त्यामुळे कदाचित म्हणजे जर डिकोड करायचं झालं तर असं होतं की डायव्हर्स आयुष्य जगत तसंही एक कलाकार त्याच्या एका आयुष्यामध्ये अनेक माणसांचं आयुष्य जगत असतो. आणि त्यातून ज्या डायव्हर्स फील्डमध्ये मी करिअर केलं आणि जिथे जिथे फिरलो, या सगळ्यांमुळे मला वाटतं की आपलं लेखन अनुभवांमुळे, त्या जमा केलेल्या अनुभवांमुळे सर्वांच्या जवळ जाणारे काही अनुभव मी जमा केले असतील आणि त्यामुळे ते त्यांना आपलंसं वाटतंय. हा त्यांचा मोठेपणा आहे खरं तर. पण तू सोलापूरचा आहेस हे मला माहितीये. मला हम्म, इंटरेस्टिंग हे वाटतं की सोलापूर, पुणं या सगळ्याचं एक फार क्यूट असं कॉम्बिनेशन आहे तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये. हम्म. तर मला त्याच्याबद्दल पण ऐकायचंय. वेल, आपण नेहमी जसं बोलतो तसंच बोलणार आहे. शो वरती आलो म्हणून खोटं नाटं असं मोठं मोठं काही सांगणार नाही. हो, नाही नाही, प- प्लीज, हा, कारण आणि तो त्याच स्वभावही गप्पा नाही, आपल्याला त्यामुळे मी सोलापूरला होतो तेव्हा तसं वृक्ष गाव आहे, म्हणजे तसं वृक्ष शहर आहे. सर्वात अ, शिक्षणाकडे फार लक्ष नसलेला आणि अ, इतर अभिरुचींचा फार व्यासंग नसलेला वगैरे अशा पद्धतीचा होतो. पण मला फायदा असा झाला की माझ्या वडिलांना खूप वाचनाची आवड होती. आणि वा. म्हणजे अगदी दासबोध ते शेक्सपियर असा सगळा त्यांचा प्रवास मी खूप जवळून पाहिलेला. तेव्हा फारसं कळत नव्हतं मला. पण हम्म. अगदी म्हणजे हॅमलेट वगैरेचे उतारे तोंडपाठ असण्यापर्यंत त्यांची हे होती, म्हणजे काय ओ म्हणू, वा. प्रतिभाच म्हणूया त्याला. तर त्याचं मला आत्ता खूप महत्व जाणवतं की नकळत जे आपल्या कानावरती संस्कार होतात किंवा त्यांनी घरामध्ये ज्या पद्धतीने नाट्यगीतं आम्हाला ऐकवली, शास्त्रीय संगीत ऐकवलं, गझल्स ऐकवल्या, या सगळ्यांनी कुठेतरी मला हळूहळू तयार केलेलं आहे. नकळत त्यांनी पैलू पाडलेले आहेत असं मला वाटतं. अदरवाईज माझं फार सोलापूरला असताना वाचनाकडे लक्ष नव्हतं. वाचनाकडे कुठल्या लक्ष होतं मी तुला तेही सांगतो. मला सुहास शिरवळकर प्रचंड आवडायचे आणि मी त्यांच्या पुस्तकांसाठी वाटेल ते करायचो. म्हणजे त्यांची पुस्तकं मिळवण्यासाठी, पुण्यासारखे तिथे पटकीने पुस्तकं सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, मग ती लायब्ररीमध्ये येण्यासाठी आणि ती मिळवण्यासाठी मी खूप काय काय, म्हणजे ज्या स्क्रीनवरती सांगता येणार नाहीत अशा पण खूप गोष्टी मी केले पुस्तकं मिळवण्यासाठी केलेल्या आहेत. आणि आय यूज टू रीड, मी हिंदी पॉकेट बुक्स पण स्टेशनवरती जाऊन जाऊन बसून वाचायचो. सुरेंद्र मोहन पाठक वगैरे असे जे, वेदप्रकाश शर्मा, अशांची पुस्तकं मी खूप वाचली. आणि एकच होतं की खूप वाचावं असं वाटायचं. म्हणजे दिवसाला हम्म, 8-8 हम्म. पुस्तकं वगैरे वाचण्या इतपत माझी मजल होती की स्मॅम म्हणजे जवळपास. हा, भस्म्या म्हणजे ॲव्हिड रीडर ज्याला म्हणतात ना, की एक पुस्तक संपलं की दुसरं, वा. दुसरं संपलं की तिसरं पाहिजे. व्यसन होतं ते त्या काळात. प्रॉबेबली जे वाचायला हवं होतं त्या काळात ते कदाचित मी वाचलं नसेल, असं मला वाटतं. परंतु तिथे त्या त्या परिस्थितीमध्ये तेव्हा जे आवडायचं मला, जे जे काही करावं असं वाटायचं, ते सगळं वाचन मी सोलापूरला असताना नक्की केलं. आणि मग काय, माझ्या दादांमुळे, वडिलांमुळे, इंद्रायणी काठी म्हणू नकोस, किंवा म्हणजे अ, ज्ञानेश्वर दादांमुळे कळले, तुकाराम कळले, असं सगळं थोडंफार थोडंफार सगळीकडनं जमा करत गेलं. किती मस्त आहे हे ना, किती मस्त आहे. आणि वेल, मला तेव्हा वाटतं की नाही तू वाटायचं गीतकार. तेव्हा. तेव्हा म्हणजे सुहास शिरवळकर म्हणजे टॅबू घरात, म्हणजे लिटरली, म्हणजे माझ्या वडिलांना पसंतच पडायचं नाही.
आणि खूप मार खाल्लाय मी त्यासाठी, पॉकेट बुक्स आणि अयो. शिरवळकर वाचण्याचे. येस. पण व्यसन होतच, त्यामुळे काय. पण मला आता असं वाटतं तू जे सांगतोयस त्याच्यातलं की संगीत किंवा ह्यावरची तुझी जी पकड आहे, ते जे तेव्हा फाउंडेशन तुझं सेट झालं असेल, आता त्याचा हं. किती फायदा होत असेल ना तुला गाणी लिहिताना. कारण हो, मुळात तुला ते म्हणजे कळतंच, ते तुझ्या आतनं येतं. घरात सातत्याने संगीत चालू असायचं. वडील हार्मोनियम वाजवायचे, बहीण संगीत विशारद आहे. आणि मी 8 वर्ष तबला शिकलेलो आहे. मला नेहमी असं वाटतं की गाणं लिहिणाऱ्या माणसाला संगीताचं वेगळं असं काहीतरी ज्ञान असावं. मला अनेकदा आता त्यामुळे काय होतं की तुम्हाला लँडिंग नोट्सवरती येणारे शब्द लिहिताना तुम्हाला जर सांगीतिक ज्ञान असेल तर तिथे ते हॅम्पर न होणारे शब्द तुम्हाला लिहिता येतात. कुठल्या ठिकाणी करेक्ट. तालाबरोबर, सुरावटीबरोबर विचार बदलणार आहे, उंच सुरांना अर्थता शब्दांमध्ये पण कशी आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचं नकळत ज्ञान जमा करत गेल्यासारखं आहे ते. बरं. पण वैभव दादा, अनेक लोकांना हे माहिती नाहीये की तू ठरवलंच नव्हतंस की तुला कवी व्हायचंय किंवा गीतकार व्हायचंय, किंवा ती प्रोसेस खरं तर तुझ्या आयुष्यात खूप उशिरा आली आहे. तर हो. आज हे सगळे जे तुझे फॅन्स इथे आहेत ना, जे जमलेत तुला ऐकायला, त्यांना असं मला वाटतं की त्यांच्यासाठी तू ही स्टोरी पण सांगावीस. तुझा हा एक, ही जी फेज आहे तुझ्या आयुष्यातली, ती पण त्यांना सांगावीस. मला सोलापुरात गुंड मुलगा म्हणून ओळखतात. अजून पण कोणीही विश्वास ठेवत नाही की कवी वैभव जोशी आपल्या गावात परत आलेत वगैरे, असं असं नाही, नाही. त्यांनी तुला असं कोणी आत्ता दिसतोय तसं बघितलं तर त्यांचा अजूनही विश्वास नाही बसला. माझ्या आयुष्यामध्ये कविता खूप, मी एकांकिका लेखन वगैरे करायचो सरप्राइझिंगली. आता मी नाटक लिहित नाही. एकच नाटक लिहायला घेतले, त्याला बराच काळ लागतोय. परंतु तेव्हा मी एकांकिका लेखन वगैरे, प्रोज रायटिंग करायचो. आणि शब्दांचा लळा होता असं म्हणूया आपण. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण व्यक्त होत राहण्याची तहान होती. परंतु इंजिनिअरिंगला मी औरंगाबादला गेलो. कसं हम्म. बसं करिअर माझं जेव्हा रस्त्यावरती आलं आणि योग्य त्या रस्त्यावरती आलं आणि मी इंजिनिअरिंगला औरंगाबादला गेलो, तेव्हा मला खूप होमसिक वाटायचं. मला मला माझ्या गावाचं प्रचंड, म्हणजे माझ्या गावाचा लळा आहे. मला अजूनही, म्हणजे कोणी जर ऑप्शन दिला तर मी अक्कलकोटला स्वामींचं मंदिर झाडून जर मला कोणी उपजीविका चालवणार असेल तर मी सोलापूरला सेटल व्हायला तयार आहे. इतकं मी सोलापूरच्या प्रेमात आहे. आणि त्यामुळे मला औरंगाबादला करमायचं नाही. खरं तर ते हॉस्टेल लाईफ म्हणजे खूप दंगामस्ती करण्याचे दिवस आणि मित्रांबरोबर टवाळक्या करण्याचे दिवस, शिक्षणाचे दिवस, असे सगळे. पण माझं तिथे मनच लागायचं नाही. मला सातत्याने कधी एकदा सुट्टी लागो न लागो आपण काहीतरी निमित्त काढून सोलापूरला जावं, अशा ह्याच्यामध्ये असायचो मी. आणि तेव्हा माझं, आत्ता जी माझी बायको आहे दीपा, तिचं आणि माझं डिप्लोमाला असताना प्रेम जमलं होतं. वी वर क्लासमेट्स. तर सो ती स्वीट. सोलापूर तर ती सोलापूरला होती. आणि म्हणजे आमचे लग्नाच्या आधी आमची 12 वर्ष मैत्री होती. इतकं आमचं जुनं मुरलेलं प्रेम आहे. वा. तर ती सोलापूरला असल्यामुळे मी तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि अटेम्प्ट करायचो. तेव्हा त्यातला एक अटेम्प्ट होता जेव्हा मी तिला एक स्वेटर गिफ्ट करायचं ठरवलं औरंगाबादून. कुरिअरनी पाठवूया, पोस्टाने पाठवूया असं. आणि तेव्हा तो त्या रस्त्यावरच्या नेपाळ्यांकडे 90 रुपयाला होता तो स्वेटर, आणि माझ्याकडे तेवढे पैसे नसायचे. तर मी 4.5 दिवसांचं जेवण स्किप केलं होतं माझ्या मेसमधलं. आणि आई ग. ते तो 4.5 दिवस मी न जेवता ते पैसे जमा केले होते, 90 रुपये, आणि तो स्वेटर विकत घेतला होता. आणि सो स्वीट. तो स्वेटर नुसता तसाच कसा पाठवायचा म्हणून मग मी एक आयडिया केली होती की तिने आल्यानंतर, तिला पार्सल मिळाल्यानंतर तिने स्वेटर उघडताच क्षणी त्या स्वेटरवरती मी 8 कविता लिहून पाठवल्या होत्या. छोट्या मोठ्या बापरे. अशा वेगवेगळ्या. हा, त्या काय आय लव्ह यूच्या अक्षरामध्ये मी त्या अशा लिहिल्या होत्या कविता अशा. तर तेव्हा मला वाटतं ते जी समोरच्या माणसाला जिंकण्याची किंवा
माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस याची जी उर्मी असते सांगण्याची, तेव्हा तुमच्या अभिव्यक्तीला आणखीन जास्त धार येते. आणि तुम्ही थोडंसं रिस्क टेकिंग तुम्ही करता, तुम्ही लोकांची जगाची चिंता नाही करत, तुम्ही वेगळं काहीतरी करू पाहता. तर तिथे मला कुठेतरी कविता सापडली असावी असं आत्ता मागे वळून बघताना वाटतं, की त्या त्या क्षणाने बदल झाला माझ्यामध्ये. नो डाऊट तू इतक्या अप्रतिम रोमॅन्टिक कविता लिहितोस रे, ते असं आतनं आहे तुझ्यात. एकाच व्यक्तीबद्दल. त्याबद्दल त्याच्यात आम्ही पडत नाही. आम्ही या लव्ह स्टोरीचं पूर्णपणे आम्हाला आवडली आहे ही लव्ह स्टोरी खूप जास्त सगळ्यांना. थँक्यू. बरं, बाय द वे, लोकांना ऐकू येत आहे का? मला इथले कमेंट्स फ्रीज झाल्यात सगळ्या, तर लोकांना नाही व्यवस्थित तुझ्याकडे मध्ये 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 तुझा आवाज एकदा गेला होता मगाशी, पण तो लगेच परत आला. आपले काही मित्र आपल्या या सेशन मध्ये आहेत. अवधूत गुप्ते जॉईन झालेले आहेत आपल्याला. तर त्यांचं असं म्हणणं आहे, तुझं हे ऐकून पुरुष असल्याचं वाईट वाटतं, असं त्यांचं एक म्हणणं आहे. अरे क्या बात आहे, अवधूत फारच लागवी आहे. म्हणजे कधीतरी कुठल्या तरी एका जन्मात आम्ही ऑपोजिट सेक्स मध्ये जन्माला यावं. आणि अमित फाळके आहेत आपले मित्र, ते सुद्धा. वैभव जोशी लाईव्ह असताना अमित फाळके आले, हा एक अजून एक विक्रमच आहे, म्हणजे रेकॉर्ड आहे. पण त्याच्यानंतर हो जयवंत वाडकर सुद्धा आलेले आहेत आपल्या चॅट सेशन ऐकायला. वाड्या दादा नमस्कार. नमस्कार दादा, आज तुमच्यासाठी बघताय की तुम्ही. हा पण मला त्याच्या पुढे जेव्हा तू ऍडव्हर्टायझिंग मध्ये आलास, त्या ठिकाणाहून लिखाणाकडे कायमस्वरूपी करिअर म्हणून बघायचं असं का ठरवलं? काय फोनेटिक्स, म्हणजे साधी वाक्य बोलताना सुद्धा त्या ठिकाणाहून लिखाणाकडे, असं तू जे फोनेटिक्स मेंटेन करतेस ना, ते कवयित्री असल्याचं लक्षण आहे. सो वेल मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. BE कम्प्युटर सायन्स डिस्टिंक्शननी पास झालेलं आहे. त्यानंतर मी GRE टोफेल केलेलं आहे. त्यानंतर मी 3 कॉलेजेसमध्ये MBA साठी ऍडमिशन घेतलेली होती, 1 वर्ष कंप्लीट केलेलं आहे. आणि MS करायला अमेरिकेला जायचं वगैरे सोडून, कारण मला कधीच भारत सोडून जायची इच्छा नव्हती, आजही नाहीये. मला कुठेच जावं असं वाटत नाही आपला देश सोडून. तर मी ते इथे पुण्यामध्ये, सोलापूरचे सगळे लोक जनरली करिअर करायला पुण्यातच येतात. फार मुंबईपर्यंत वगैरे जाताना तेव्हा तरी मी पाहत नव्हतो. त्यातल्या त्यात आपल्या स्पीडचं शहर म्हणजे जवळपास जिथे करिअरची ऑपॉर्च्युनिटी पण आहे आणि सोलापूर सारखं निवांत थोडं जगता येईल असं पुणे मी स्वीकारलं होतं. आणि मी तिथे कॉम्प्युटर्स विकायचो सुरुवातीला पुण्यात आलो तेव्हा. आणि रोज 120 किलोमीटर मोटरसायकलवरनं मी फिरायचो. मी मुद्दाम सॉफ्टवेअर इंजिनियर असून सुद्धा मी सॉफ्टवेअर इंजिनियर असून सुद्धा मुद्दाम सेल्सचा जॉब घेतला, कारण मला फिरायला आणि मला वाहनाच्या वेगामध्ये विचार खूप जास्त मला सिंक विचार येतात, म्हणजे असे, आणि खूप गोष्टी सुचतात. ते एक आपल्याच एका धुंदीत असल्यासारखं मी ते काम करायचो. मला त्या कष्टांचं काहीच वाटायचं नाही, इतकं काय काय सुचत असायचं तेव्हा. सो ते मी करत असताना नंतर मी कॅनन नावाच्या कंपनीमध्ये, डिजिटल कॅमेऱ्याच्या कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून कामाला लागलो. आणि तिथून खऱ्या अर्थाने म्हणजे कसं असतं ना, की सोलापूर सारख्या गावात राहिलेल्या मुलांना खूप इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सेस असतात. इट्स नॉट इझी की तुम्ही पुण्यामध्ये येऊन पटकिनी, तुमची भाषा वेगळी असते, तुम्हाला पटकन 4 चौकात मिसळताना खूप ऑकवर्ड वाटत असतं. तुमचा ड्रेसिंग सेन्स कम्प्लिटली काय म्हणतात तर वियर्ड असतो, आणि तुम्ही सतत आउट ऑफ द प्लेस फील करत असता. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, असुरक्षितता सगळ्या माझ्यामध्ये होत्या. त्यामुळे एकलकोंडेपणा पण जास्ती होता, लॅक ऑफ कॉन्फिडन्स खूप जास्त, म्हणजे. आणि म्हणून मग मी ते अगदी कॅननचा ब्रँच मॅनेजर झालो. हाताखाली 20-25 लोक कामाला होते, तरी सुद्धा मी बरा, माझं केबिन बरं, आणि लोकांना कामाला फील्डवरती मुलांना पाठवल्यानंतर मी मेल्सवरती आणि याच्यावरती काम करायचो. तिथे पुण्यात आल्यापासून मात्र मला हळूहळू
इतर लोकांच्या बोलण्यामुळे माझ्या एका मित्राने मला ग्रेस साहेबांच्या आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या बाळासाहेबांच्या कार्यक्रमाला नेलं होतं, जणू अंगी राघवशीला. वा. आणि हा, आणि आम्हाला बालगंधर्वला शेवटच्या रांगेतली शेवटच्या 2 सीट्स आम्हाला मिळाल्या होत्या. इतका तो प्रोग्राम म्हणजे पॅक, खाली मध्ये मध्ये लोक बसलेले वगैरे. आणि बाळासाहेबांनी कुठली तरी एक विराणी गायली आणि त्या विराणीच्या एका ओळीवरती ग्रेस साहेब 59 मिनिटं बोलत होते. आणि मला त्या दिवशी म्हणजे असं असं झालं की हे काय आपल्याला आपल्या समोर तेजाचं ज्ञानाचं भांडार उघडलेलं आहे, की एखादी ओळ विश्लेषण करण्यासाठी जेव्हा एखादा माणूस बोलायला लागतो तो इतक्या बहुअंगी, इतक्या पद्धतीने विचार करून. आणि आपण आता जे काही, मी तेव्हा जे काही लिखाण करायचं ते खूपच बेसिक बेसिक असं असायचं. आणि मला ते त्याच्या खोलात जाण्याची सवय लागली. मी पुण्यात आल्यानंतर माझ्या एका मित्राला मुली पटवायच्या असायच्या म्हणून चारोळ्या लिहायला लागलो. म्हणजे त्याचा त्याचा असा दावा होता की तू लिहिलेलं खूप इफेक्टिव्ह आहे माझ्यासाठी आणि खूप लकी आहे, तर तू ते मला लिहून देत जा. आणि तो तसा खूप उच्चृंखल होता स्वभावाने, त्याला खूप चारोळ्या लागायच्या तेव्हा त्या काळात. आणि परत परत लागायचं. तर त्यामुळे तिथे माझं लेखन सुरू झालं होतं. आणि कुठून तरी अशी सारखी पावती येत राहायची की तुम्ही जे लिहिता आहात त्याला काहीतरी सबस्टन्स आहे. पण हे खूप अंधुक असतं, म्हणजे निसरड असतं. त्या काळामध्ये आपण त्या म्हणजे एक बुडणाऱ्याने काडी धरून ठेवावी तसं आपण एकेका कौतुकाला, एकेका प्रतिक्रियेला धरून ठेवतो सुरुवातीच्या काळामध्ये, की नाही अरे यांनी आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे आणि यांना आवडतंय आपलं म्हणणं असं वगैरे. परंतु एक जे त्याला एक लोकमान्यता लागते. म्हणजे आता किती सहज आपण परफॉर्म करतो आणि 500चा 1000चा ऑडिटोरियम भरलेला असला तरी आपल्याला पहिल्या 5 मिनिटात ऑडिटोरियमचा लसावी काढता येतो की आज काय ऐकवायचंय काय नाही आणि हे सगळं. पण सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कळतच नसतात. एकतर तुम्हाला पाहिजे ते सगळं लिहित असता आणि सातत्याने समोरून येणाऱ्या फीडबॅककडे तुमचं लक्ष असतं आणि त्याच्यावरून तुम्ही तुमच्या लेखनाची दिशा ठरवत असता. माझं तसं व्हायचं त्या काळामध्ये. आणि परंतु हे म्हणजे तुटक एखादी व्यक्ती कोणीतरी समोर आलं की पटकीने काहीतरी ऐकवलं काय, तेव्हा काय मोबाईलचा एवढा वापर नव्हता, पण कागदावर लिहिलेलं वगैरे ऐकवायचं असं चालायचं. परंतु कॅननचा ब्रँच मॅनेजर असताना मी एका दुपारी सगळी कामं झाल्यानंतर आता काय बघायचं इंटरनेटवरती, कारण तेव्हा आम्हाला पहिल्यांदा डेडिकेटेड सर्व्हर लाईन दिल्लीहून मिळाली होती. तेव्हा इंटरनेट कसं वापरायचं आणि आपल्याला असं डेडिकेटेड 24 तास इंटरनेट बघता येऊ शकतं नॉन पेड, म्हणजे कंपनीच्या खर्चाने. आत्ताच्या आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण लकी आहोत की आपल्याला ही सगळी सुविधा उपलब्ध आहे. नाहीतर फार म्हणजे फार घरामध्ये मतभेद आणि भांडणं झाली असती जर ह्या सगळ्या गोष्टी नसल्या असत्या. तर खरंच चांगल्या अर्थी मला असं वाटतं. तर तेव्हा मला ते इंटरनेटचं कनेक्शन मिळालेलं असल्यामुळे मी मराठी कविता नवीन लागलेल्या छंदामुळे मी शोधत असताना मला मायबोली.com ही साईट दिसली. आणि अमेरिकेत असलेल्या एका मराठी माणसाने अजय गल्लेवाले यांनी ती सुरू केलेली वेबसाईट होती. आणि मी भांबावून गेलो तिथल्या लोकांची प्रतिभा. आणि एकतर त्यांनी गद्य पद्य असे विभाग अनेक केलेले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पद्यमध्ये त्यांनी चारोळी, भावकविता, गझल असे वेगवेगळे प्रकार केलेले. आणि मी तिथं लोकांचं वाचायचो तेव्हा ते स्टोअर व्हायचं नाही. आता जसं फेसबुकवरती तुम्हाला दिसतं तसं ते प्रवाही व्हायचं आणि ते सगळं वाहून जायचं, कारण स्टोरेजला तेवढी त्यांच्या सर्व्हर्सला जागा नसायची. सो मी ते बघायचो आणि विस्मयचकित व्हायचो आणि मला असं वाटायचं की कुठेतरी मी इथे माझं लिहिलेलं काहीतरी पोस्ट करावं. आणि पण ते डेअरिंगच होत नव्हतं. मी रजिस्टर करून 2.5 महिने धाडस न करता फक्त लॉग इन होऊन वाचत बसायचो लोकांचं. आणि पण मग एके दिवशी तो मित्र ज्याला माझ्या चारोळ्या खूप उपयोगी पडायच्या, तो मला रात्री आम्ही एका सुयोग्य ठिकाणी गप्पा मारत बसलेला असताना, जेव्हा भीती खूप कमी वाटते आणि कॉन्फिडन्स वाढतो
अशा ठिकाणी तो मला अतिशय शुद्ध शब्दांमध्ये त्यांनी समजावलं की मी किती मूर्ख आहे आणि मी कसं करायला पाहिजे आणि काय नाही. आणि तो तो मिळालेला कॉन्फिडन्स मी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हँगओव्हर सारखा टिकवला. आणि वा. अ, त्याच्यावर कुठलाही उतारा न घेता मी तो तसाच घेऊन ऑफिसला आलो. आणि वा. त्या दिवशी पहिल्यांदा मी त्या मायबोली.com वरती माझी एक चारोळी धाडस करून लॉग इन करून पोस्ट केली आणि दुसऱ्या मिनिटाला घाबरून लॅपटॉप बंद करून रजा टाकून घरी गेलो. इतकी भीती की लोक काय म्हणतील आपल्या लेखनाला. आणि हे नंतर मला घरून नाही, दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून जेव्हा मी तिथे परत लॉग इन झालो बिचकत तेव्हा मला इतक्या कॉम्प्लिमेंट्स तिथे येऊन गेलेल्या आढळल्या. काही लोकांनी पर्सनल मेसेजेस केले होते. आणि खूप जास्त म्हणजे जी लोकमान्यता आपण शोधत असतो, एक लोकमान्यता, एक आधी एका इंडिव्हिज्युअल माणसाला तुमचं लेखन आवडणं, दुसरं म्हणजे लोकमान्यता, आणि तिसरं म्हणजे राजमान्यता, जी तुम्हाला पुरस्कारांनी किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने लोक स्वीकारतात त्या. तर त्या मान्यतेच्या स्टेजमध्ये मला तिथे त्या लोकांनी खूप पहिल्या दिवशीच इतकं भरभरून प्रेम केलं. आणि त्यामध्ये एक मैत्रीण होती तिथे, ती जी नंतर मैत्रीण झाली, तिचं नाव होतं क्षिप्रा. आणि ती मला वाटतं ती खूप म्हणजे तिच्या नावावरनं आणि तिच्या बोलण्यावरनं ती कुठेतरी प्रोफेसर असणार मराठीची, आणि तिने PhD केलेलं असणार. आणि भयानक काय म्हणतात ते सेन्सिबल बोलणारे आणि अस्खलित बोलणारे जे लोक असतात तशा पद्धतीने तिने माझ्या 2-4 कवितांचं, चारोळ्यांचं तिने विश्लेषण केलं होतं. आणि तिने मला मग एके दिवशी मेल करून सांगितलं की वैभव, तुझी कविता ही चारोळ्यांची कविता नाहीये, ती 4 ओळींमध्ये कधीच सीमित करू नकोस. आणि मला असं वाटतं की दॅट वॉज वन मोर टर्निंग पॉइंट इन. पहिला जो टर्निंग पॉइंट होता तो दीपाला कविता लिहून पाठवल्याचा. आणि इथे क्षिप्रानी असं नाही की सगळ्या 2 अक्षरीच आहेत पुढे आयुष्यात, पण हे सुरुवातीचे 1-2 जे काही आहेत ते पण तेव्हापासून मी विचार करू लागलो की ह्याचा पुढे हा प्रवाह कुठे जाणार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने सुरेश भट, ग्रेस साहेबांची पुस्तकं आणून त्यांचं वाचन करून बोरकर, सगळ्या म्हणजे इवन नासिर काझमी साहेब, इक्बाल, गालिब साहेब, तर म्हणजे सगळ्या पद्धतीचे, म्हणजे जसं बरोबर सोलापूरला मी सुहास शिरवळकर, हेराल्ड रॉबिन्स आणि हिंदी पॉकेट बुक्स यांचा फडशा पाडायचो, तसा मी कवितांच्या मागे लागलो वेड्यासारखा. आणि इतकं, आणि त्यातला मला जो फॉर्म स्वतःला सर्वात जास्त आवडला तो गझलचा फॉर्म आवडला. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या अत्यंत जवळचा जो फॉर्म आहे, ते म्हणतात ना की तुम्ही जर एखाद्या बेटावरती एकटेच अडकला असाल आणि तर तुम्ही सर्वात शेवटची कुठली गोष्ट कराल मरण्याआधी किंवा काय करणार, तर मला असं वाटतं की मी एक शेर जर लिहू शकलो तर मी फार सुखाने मरेन कुठल्याही बेटावर जर अडकला असेल तर. तर सुरेश भट साहेब, मी खूप बोलतोय का? तू बोलतच नाहीयेस. नाही, हेच मला ऐकायचंय रे वैभवदा. म्हणजे हेच मगाशी जे मी म्हटलं की हे आतापर्यंत इतक्या वर्षात मला कधी माहिती नव्हतं, जे आज या गप्पांमधून मला कळतंय. तू पाणी पितोयस तोपर्यंत आपले निखिल महाजन आणि वरद कठापूरकर आणि इतरही अनेक मित्र या कॉन्व्हर्सेशन निखिलजी, वरदजी, नमस्कार. आणि बाकी सगळ्यांनाही हाय. सॉरी वैभवदा, मी मध्ये फक्त तुला एकदा कट करते. खूप जण हाय हॅलो म्हणतायत आणि असं म्हणतायत की तुम्ही आमचं नाव घेत नाहीये. पण मित्रांनो, खूप जण या चॅट सेशन मध्ये आता आहेत आणि प्रत्येकाचं नाव मी घेत बसले तर खरोखरच या अशा गप्पा मारता येणं अशक्य आहे. सो प्लीज समजून घ्या आणि आपण त्वरित परत वैभवदादाकडे जाऊया. तर सुरेश भटांचे पुस्तकं, बोरकरांची पुस्तकं, काव्यसंग्रह, ग्रेस साहेब उशिरा आले आयुष्यामध्ये, आणली मी. आणि भटांच्या पुस्तकांचा मला इतका नाद लागला आणि मी भटांमुळे कविता आणि गझल वाचायला शिकलो. वाचायला म्हणजे मोठ्याने आपण जे वाचतो ना, लोकांना मीटर वाचता येत नाही पटकीने. आणि एकदा ती युक्ती एकदा जेव्हा सापडली ना, तेव्हा ते लहान मुलाला नवीन खेळणं आणून दिल्यासारखं मी एकदम म्हणजे त्याच्यामध्ये
रात्रंदिवस त्याच्यातच गुंग झालो की ह्याचं काय असेल त्याचं काय असेल. आणि ते वेळ इथपर्यंत गेले की मी पुखराज पूर्ण मीटरमध्ये वाचून काढला. आणि गुलजार साहेबांना मी भेटल्यानंतर हे सांगितलं की गुलजार साहेब त्याच्यामध्ये मुक्तछंद असं काही नाहीये बरं. तर ते म्हणाले माझ्या आयुष्यामध्ये मी एकही ओळ मुक्तछंदात लिहिलेली नाहीये वैभवजी, आणि मला तू पुखराज मीटर्ड आहे हे सांगणारा पहिला मुलगा आहेस, असं त्यांनी सांगितलं होतं. सो अमेझिंग. इतकं ते इतकं ते मीटर डिकोड करणं आणि हे सगळं. आणि नंतर त्याचा दुष्परिणाम असा झाला की मी माझे सगळे विचार, मला सुचणाऱ्या ज्या काही कविता तेव्हा तुटपुंज्या होत्या, ते सगळं सुरेश भटांसारखं आणि त्यांच्या मीटरमध्ये आणि त्यांचंच वाटेल असं एक दोन मी पोस्ट पण केल्या होत्या. तेव्हा लोकांनी म्हटलं की सुरेश भटांच चोरली आणि त्यांचीच मग डायरेक्ट कॉपीज करायची तर एवढं कशाला लाज वाटत नाही का वगैरे असं खूप ऐकून घेतलं होतं तेव्हा. पण हो. त्या बोलण्यावरनं चिडण्यात न जाता मी ऍक्च्युली मी त्याचा अभ्यास केला आणि मला खरंच पटलं की हो असं होऊ शकतं की की गाल गागा तारा दारा हे म्हटलं की स्तब्धतेशी बोलणारे पाहिजे कोणीतरी, आसवांना ऐकणारे तर ती सातत्याने पाहिजे. तुम्हाला त्या मीटरमध्ये तेच शब्द ऐकू येत राहतात, सुचत राहतात. स्तब्धतेशी, शांततेशी, आर्ततेचा, या सगळं मारव्याचा, पावसाचे असेच तुम्हाला शब्द सुचत राहतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटून जाता कम्प्लिटली. सुरेश भटांचा मुलगा माझा खूप चांगला मित्र आहे चित्तरंजन भट. आणि मी त्याला आम्ही असे भेटायचो इनफॉर्मली, तेव्हा सुद्धा मी त्याला अनेकदा म्हटलेले की अरे त्यांचं वाचलं की त्यांच्यासारखंच सुचतं. मग मी एके दिवशी काय केलं की सरळ सगळी पुस्तकं सुरेश भटांची घेतली आणि माळ्यावरती टाकून दिली की यापुढे 6 महिने मी सांगतो. सुरेश भट वाचणार नाही. की माझी अभिव्यक्ती, कारण काय आहे माहितीये का, भटांचा आक्रोश किंवा कुठल्याही कवीची अभिव्यक्ती ही त्याला सुटेबल असते कारण तो ती कविता जगलेला असतो. भट साहेबांनी जे आयुष्य बरोबर. भोगलं आहे ते त्यांनी सांगावं, त्यांनी किती भोगलंय. आपल्यासारख्या सेक्युअर्ड चाइल्डहुड काढलेल्या लोकांनी आयुष्यात कधीही म्हणजे कुंपणावरनं सुद्धा उडी न मारणाऱ्या लोकांनी उगीच आक्रोश करायचा की मी किती आयुष्यामध्ये भोगलंय आणि काय, आणि म्हणजे 2 वेळचं व्यवस्थित जेवून 60-70% मार्क घेऊन ज्यांनी सुरक्षित बालपण घालवलेलं आहे त्यांनी आक्रोश केला तर तो वायफळ वाटतो. म्हणजे तो आक्रोशाचा आक्रस्थळेपणे व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच मला असं बरोबर. वाटतं की भटांसारखं लिहिणारे जे नंतर अनेक कवी झाले त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांचं काव्य आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचायचं नाही. त्याचं कारणच मला असं वाटतं, त्यांच्या सगळ्यांची थोरवी इंडिव्हिज्युअली मान्य करून की भटांचं म्हणणं भटांनी मांडावं, आपण आपल्या म्हणण्याच्या मागे जायला पाहिजे. तुझं आयुष्य काय आहे आणि तू ते काय डिकोड कशा पद्धतीने करतोस आणि तुझ्या अनुभूती तू कशा मांडतोस. म्हणून मी ते त्यांचं लेखन, त्यांची पुस्तकं वाचायचं थांबवलं सगळं. आणि मग मी असा विचार करायला लागलो की मी भटांची एक रचना घ्यायचो, एक शेर घ्यायचो आणि हे त्यांनी कुठल्या मनस्थितीत लिहिलं असेल, तेव्हा नक्की त्यांच्या हम्म, आयुष्यात हम्म, काय हम्म. घडलेलं असू शकतं. व्हॉट इज द बॅक एंड प्रोसेस. इतक्या दिव्य ओळींपर्यंत येईपर्यंत तो माणूस कुठल्या कुठल्या स्थित्यंतरातून गेलेला असेल, मानसिक स्थित्यंतरातून, ऐहिकातल्या स्थित्यंतरातून, असा विचार करू लागलो. आणि तेव्हापासून मला कवितेच्या मागे जाण्याची सवय लागली. म्हणजे मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता, असा गझलच्या मतल्याने अशी सुरुवात करताना दुसरी ओळ कुणाचा हुंदका माझ्या गळ्याशी दाटला होता, हे लिहिता येण्यासाठी आता मागून मी माझ्या मनाला सांगतो आहे, अरे हा आपला होता, अरे तो आपला होता. मुका पाऊस इतक्या ओघवत्या आणि सहज ओळींमध्ये तुम्हाला गझलचा शेर लिहिता येण्यासाठी किती आयुष्य त्या माणसाला भोगावी लागली असतील, किती किती स्थित्यंतरातून जावं लागलं, याचा मी विचार करू लागलो. मग मी चित्तरंजनला पण विचारायचो, म्हणजे कळ्यांची काळजी होती फुलांचा मामला होता, का फुलांची काळजी होती कळ्यांचा मामला होता, असं का नाही लिहिलं, तसं का लिहिलं, याचा विचार करता करता कवितेचा शोध घेण्याचं व्यसन लागलं. आणि मग मी माझी कविता, माझी गझल खऱ्या अर्थाने लिहू लागलो असं मला वाटतं, ज्याच्यावरती होपफुली कोणाचाही स्टॅम्प नव्हता कुठले. तू आता हे सांगतोयस ना, तर मला सगळ्यांना हे सांगायचे मुद्दाम. कारण आता मला काही मागच्या आपल्या कॉन्व्हर्सेशनच्या पण लिंक्स लागत आहेत.
मला माझी कविता सापडायला खूप मोठी मदत वैभव दादांनी केली. ती अशासाठी, ज्या प्रभावाबद्दल तो आता सांगतोय तो मला नेहमी सांगत आलाय की माझ्या लिखाणावर, आणि हे मलाही जाणवतं की माझ्या लिखाणावर इंदिरा संतांचा प्रभाव आहे खूप जास्त. कारण मी इंदिराबाईंची कविता खूप वाचली आणि मनामध्ये आहे ती. त्यामुळे अनेकदा माझ्या कवितेमध्ये इंदिराबाईंसारख्या प्रतिमा येतात. इंदिराबाईंसारख्या मी कित्येक माझ्या कविता अष्टाक्षरी कविता आहेत आणि प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये एकामागोमाग एक अष्टाक्षरी कविता आहे माझी, असं वैभवदादाच्या लक्षात आलं की वैभवदादा मला खून करतो किंवा मला जाणीव करून देतो की मी बॅक ऑन त्या सेम ट्रॅकला चालली आहे. सो माझ्या बाबतीतली ही गोष्ट लक्षात आणून देण्याची खूप मोठी जबाबदारी वैभवदादांनी पार पाडली आहे. इनफॅक्ट अजून सुद्धा अनेकदा असं होतं की मी एखादी कविता करते, गझलमध्ये मी अत्यंत कच्ची आहे, तर एखादं काही मी खरडल्यासारखं केलं तर मी त्याला पाठवते आणि मग तो त्याच्यावरती त्याला काय वाटतं ते सांगतो, किंवा त्या प्रोसेसमध्ये त्याचा सहभाग खूप जास्त आहे. आणि अशा पद्धतीचं शेअरिंग ना वैभवदादा मला वाटत नाही फार लोकांमध्ये असतं. फॉर्च्युनेटली आत्ताच्या कवींमध्ये ते खूप जास्त आहे असा माझा दावा आहे. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित कम्युनिकेशनची माध्यमं जास्त अवेलेबल झाल्यामुळे सगळे लोक कनेक्टेड आहेत, सोशल मीडियावरती एकमेकांचं वाचतात. आता तुझ्यासारखी कवयित्री लोपामुद्रासारखं एखादं पेज चालवते, हे मला इतकं जास्त सुखावणारं आहे की तू फक्त तुझ्या कविता पोस्ट करून तुझी पॉप्युलरिटी, तुझा टीआरपी आणि तुझे फॉलोअर्स वाढवणे हा मुद्दा नाहीये. मी तुला पाहिलेलं आहे की तू अगदी नंदुरबार विदर्भातल्या सुद्धा एखाद्या कवीच्या पेजवरती सरळ किंवा प्रोफाईलवरती जाऊन चांगली कविता असेल तर तू तिला दाद देतेस. तू चांगल्या काव्यगुणांच्या मागे असतेस, ती कोणी पोस्ट केली ह्याच्याकडे जात नाहीस तू. सो दॅट्स हॅट्स ऑफ टू यू, कारण हे करणं खूप अवघड आहे. आणि बरेच जण असं म्हणतात की आम्ही मराठी कवितेचा कैवार वगैरे घेतलाय, पण ते ऍक्च्युली म्हणणं वेगळं आणि ते करून दाखवणं पण व्हाईल हो यार. आपण सुरेश भटांबद्दल बोलतो आहोत, आपण सुरेश भटांबद्दल बोलतो आहोत आणि माझा प्रवास मांडतो आहोत, तर मी एक गझल ऐकवतो. बरेच जण असं म्हणतात की काहीतरी ऐकवतो. ऍक्च्युली खूप जण म्हणतात की, आणि खरंच मी परत म्हणते की तू इथे असताना गझल किंवा हे ऐकायला नाही मिळालं तर लोक मारतील मला पकडून. नाही तर अवधूत होता इथे किंवा आहे, तर मी अवधूतने गायलेली आणि तू सकाळी पोस्ट टाकली त्याच्यामध्ये ह्या गझलची फरमाईश होती, ती मी ऐकवतो. वियतगंगा वृत्तातली ही गझल आहे की जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले. जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले, ऋतूंचा हात धरुनी आपले फुलणे कुठे गेले. जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले. स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही. स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही. अरे ह्या आरशातील कालचे असणे कुठे गेले. ऋतूंचा हात धरुनी आपले फुलणे कुठे गेले. कळत नाही कधी केव्हा वयाने मारले पाकिट. कळत नाही कधी केव्हा वयाने मारले पाकिट. किती जपले तरी हमखास ते जगणे कुठे गेले. ऋतूंचा हात धरुनी आपले फुलणे कुठे गेले. रडू आले तरी आता रडत नाहीत हे डोळे. रडू आले तरी आता रडत नाहीत हे डोळे. समंजस काळजाच्या आतले तुटणे कुठे गेले. ऋतूंचा हात धरुनी आपले फुलणे कुठे गेले. असा तू जवळ ये अन सांगणारे जीवना आता. असा तू जवळ ये अन सांगणारे जीवना आता. शहाणे होत जाताना तुझे चुकणे कुठे गेले. ऋतूंचा हात धरुनी आपले फुलणे कुठे गेले. क्या बात, क्या बात, बहारदार. अवधूत आपल्या पहिल्या एपिसोडचा गेस्ट होता खजिनाचा, आणि अवधूतने ही कविता गाऊन ऐकवली होती तुझी. हो, अरे क्या बात आहे. वा वा. मला असं म्हणजे आपल्याच कवितेचं आपण काय म्हणतात पोस्टमार्टम करू नये खरं तर, पण ओघवत्या ओळी लिहायला शिकणं किंवा तुम्हाला लिहायला यायला लागणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. मला सुरेश भटांवर आता आपण होतो म्हणून
मी सांगतो की सुरेश भटांच्या कुठल्याही कवितेतलं ना विरामचिन्ह सुद्धा हलवता येत नाही, इतकं गोळीबंद अगदी. लेखन मी पाहिलेलं आहे. मी अनेक कवी, प्रत्येक कवीची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक असते, त्याचे युएसपी वेगवेगळे असतात. परंतु भटांचं म्हणशील तर मला असं वाटतं की तुम्हाला त्यांच्या कवितेतला एक शब्दही बदलता येत नाही, एक विरामचिन्ह हलवता येत नाही, काही नाही. की त्याच्या मागे किती मंथन झालं असेल, किती, मला खूपच म्हणजे कधी कधी खूप असं रडू पण येतं भटांच्या आठवणीने की हा माणूस किती कशा कशातून गेला असेल हे सगळं करताना. अगदी सॉरी, अगदी अगदी. एकेरी बोललो पण प्रेमाने. हा, नाही नाही. वैभव दादा, सीमा देशमुख आपली मैत्रीण नमस्कार सीमाजी, या नमस्ते. चॅट सेशन मध्ये आहे. आकाश पेंढारकर आपला होम स्वीट होमचा आकाश निर्माता. नमस्ते, हाय, येस. आणि वाह, माझ्या डोक्यात त्याच ओळी जात नाहीयेत. म्हणजे बेकार. आपण आता मी तुला म्हणालो ना की मला जो ओळींच्या मागे, कवितेच्या मागे जाण्याचा नाद लागला. आता तुझ्याच पोस्टवरती होतं, उद्या बालकवींचा जन्मदिन आहे आणि तुम्ही औदुंबर ऐकू आहे, मी वाचलो. म्हणजे आता ती कविता मी ऐकवतो आणि नंतर तुला त्याची मज्जा सांगतो. 8 ओळींची कविता आहे ही. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. हा, कुठलाही शब्द अनाठाई येत नसतो, मी तुला सांगतो नंतर. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी, पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. वरवर पाहता पाहता, म्हणजे आणि खरंच त्यांनी तसं लिहिलेलं असू शकतं, पण वरवर पाहता पाहता ही निसर्ग कविता वाटते, समोर दिसणाऱ्या दृश्याचं वर्णन केलेलं वाटतं. हो हो हो. पण मला त्याच्या मागे जाता जाता असं वाटतं की ऐल तटावर पहिलं तटावर म्हणजे जन्म आणि मृत्यूचे 2 तट आहेत, त्या दोन्हीवरती हिरवाळी आहे. आई आई ऐल तटावर पहिलं तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो, आयुष्य वाहतं बेटा बेटातून. म्हणजे प्रत्येक माणसाचं एक एक बेट आहे. बेटा बेटातून निळा सावळा झरा वाहतो, त्याची निळी कृपा वाहते, ती निळाई वाहते. 4 घरांचे गाव, 4 आश्रम सांगितलेत आपल्या ह्याच्यामध्ये, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. ते पार केल्यानंतर माय खरी गॉड. हिरवी गर्दी पुढे आहे. आणि पायवाट पांढरी, पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, प्राक्तनाची वाट त्यातून अडवी तिडवी पडत पुढे जाते तुमच्या तळहातावरच्या रेषांसारखी. आणि हिरव्या कुरणांमधून चाललेली काळ्या डोहाकडे, जन्माकडून मृत्यूकडे ती वाट चाललेली आहे. आणि असा हा औदुंबर ह्या प्रवाहात पाय टाकून सुद्धा काठावरती स्थिर आहे, असं तुम्हाला जगता यायला पाहिजे, असं मला त्या कवितेचा अर्थ लागतो. म्हणजे आय डोंट नो. आपण एवढेच दिसतोय म्हणून मी एवढाच नमस्कार केला. आपण समोरासमोर असतो तर मी या क्षणी साष्टांग नमस्कार घातला असता. कारण इतका वेगळा औदुंबर आणि इतका सुंदर औदुंबर याआधी मला कुणीही दाखवला नव्हता. आणि आय एम शुअर इथे असलेल्या प्रत्येकाचं हे म्हणणं असेल, जे जे लोक आज या चॅटमध्ये जॉईन झालेत त्या सगळ्यांना आज कवितेकडे बघायची वेगळी दृष्टी डेफिनेटली मिळाली असेल. आणि ह्यातनं एक फार महत्वाचा थॉट आहे की आपल्याला दृश्य माध्यमात दिसते, कागदावरती दिसते, त्याच्या किती पलीकडे ती कविता बोलत असते आणि आपण विचारच करत नाही त्या गोष्टींचा. आपण फक्त त्या शब्दांमध्ये राहतो आणि त्या अर्थाच्या अनुभूतीपर्यंत आपण जातच नाही. क्या बात आहे वैभव दादा, वा, खूपच कमाल. आणि मला हे नेहमी जाणवलंय की वैभव दादाकडे नुसतं कविता करणं ही एक वेगळी गोष्ट असते, पण कविता मांडणं, कविता उलगडून दाखवणं हा एक प्रचंड मोठा गुण आहे. तो वेगळाच आहे आणि तो सगळ्यांना जमत नाही. आणि स्वतःची कविता सादर करणं हे तर आहेच, पण स्वतःची कविता सादर करण्यापलीकडे आता ज्या प्रेमाने त्याने बालकवींची कविता ऐकवली किंवा भटांच्या ओळी आपल्याला ऐकवल्या, ते जे प्रेम आहे ते फार विशेष आहे, फारच जास्त. वाह,
काय 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 थँक्यू. काय कमाल गंमत. सो आपण आहा काय बोल. भटांपाशी होतो. हम्म. आणि त्याच्यानंतर मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये कामाला लागलो. हम्म. आणि म्हणजे ती सुद्धा कशी गंमत असते बघ. आपल्याला वाटतं की आपण आपल्यापुरतं लिहितो आणि पण ते तसं म्हणतात ना की मी नेहमी सांगतो, अनेक जण मला म्हणतात की आमची कविता तुम्ही वाचतच नाही, आमच्या प्रोफाईलवरती येऊन तुम्ही कधी लाईक करत नाही किंवा व्हॉट्सअपवरती पाठवलेली तुम्ही तुम्ही ब्लू टिक पण ऑफ केलेला आहे, मग ती वाचली का नाही कळत नाही, मग तुम्हाला आवडली का नाही हे कळत नाही. तर मी नेहमी असं, आणि हे थोडंसं भाबडं वाटेल पण मी नेहमी असं म्हणतो की फूल उमललेलं कोणाला सांगावं लागत नाही. चांगली वाव कविता या वाव. चराचरात जन्माला आली आहे तर तिचा सुगंध तुमच्यापर्यंत यायचा, तो येतोच. तो त्याच्यासाठी तुम्ही कोणाला टॅग करायची गरज नाही. तुम्ही म्हणजे फोर्सिबली कोणाला समोर बसून ऐकवायची गरज नाही. आणि हा विश्वास दृढ करणारी घटना घडली माझ्या आयुष्यात, ती म्हणजे मी कॅनन इंडियामध्ये काम करत असताना माझी बदली कंट्री मॅनेजर म्हणून गुरगावला झाली, गुडगाव. आणि पुणे तुम्ही ऐकताय पुणे ना, म्हणजे सोलापूर, औरंगाबाद, पुणे, गुरगाव असं ऍक्च्युली 12 गावचं पाणी पिऊन आलेले आहेत जोशी. आणि खूप मोठे म्हणजे नॅशनल मॅनेजर वगैरे, म्हणजे खूप मोठा पगार आणि काय गाड्या, हे ते विचारू नको, सगळं लक्झरीज. परंतु पुण्यातल्या माणसाला कोणी गुडगावची जर ऑफर देत असेल तर तो तुम्ही कितीही ऐश्वर्य माझ्या पायाशी आणून होता, पण ते संतोष बेकरीचं पॅटीस आणि हिंदुस्तान बेकरी आणि रुपाली, वैशाली, आणि चितळ चितळे आणि कुठे सोलापूरहून येणार जवळचं गुरगाव गाव. मध्ये. हा, ते सगळं काही येणार नाही. त्यामुळे सो आय वॉज इन अ डिलेमा. त्या दिवशी मला जेव्हा प्रमोशन ऑफर झालं होतं तेव्हा मी खूप डिलेमामध्ये होतो. आणि माझं आयुष्य इतक्या चमत्कारिक चांगल्या वाईट घटनांनी घडलेले, त्यातली एक चांगली घटना म्हणजे त्या दिवशी मला टाइम्स ऑफ इंडियाचे पुण्याचे चीफ सीईओ यांचं मला हे आला, फोन आला, प्रणब मुजुमदार म्हणून, बंगाली माणूस. हम्म, हम्म, हम्म. बरं, त्यांचा मला का फोन आला असेल, तर ते अरुणाताई ढेरे यांचे खूप चांगले मित्र. अच्छा. बर, ते चांगले मित्र का, तर त्यांचं कॉमन व्यासंग म्हणजे मराठी कविता, बंगाली माणूस असून सुद्धा. म्हणजे किती. तर त्यांनी, हा, तर त्यांनी मला फोन केला की अलीकडे कोण कोण काय काय लिहितं याच्यामध्ये मला, मी तुझंही नाव ऐकलं आणि अमकं तमकं, तर काय करतोस तू, कुठे असतोस. मोबाईलवरती फोन केला तर म्हटलं मी कॅननमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतो. आणि अरे तू म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करतोस, काय काय शिकलंयस, अमकं तमकं शिकलोय हे ते, आणि मग किती जणांची ब्रँच हँडल करतोस, असं तसं केलं. आणि ते मला म्हणाले की मग तू उद्या माझ्याकडे इंटरव्ह्यूला ये आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये आपण तुला कामाला घेऊया. तर आजच मला बापरे. कॅनन सोडावं लागेल की काय, अशी परिस्थिती. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. मी आपला ब्लेझर बिझर घालून, सीव्ही घेऊन, आणि हे सगळं, आता टाइम्स ऑफ इंडिया एवढं मोठं नाव आणि कुठली पोझिशन ऑफर करतायत वगैरे, असं सगळं. त्यांच्या केबिनमध्ये गेलो. मग ते आणि इंद्रनील मुखर्जी म्हणून त्यांचे असिस्टंट, असे दोघे बसले होते. तर त्यांनी पुन्हा एकदा माझी माहिती विचारली, मी तुझं नाव ऐकलंय, चांगलं लिहितोस तू वगैरे असं, आणि ऐकाव म्हणले 2 कविता. मग मी तेव्हा ज्या काही आठवल्या, जेवढ्या पाठ होत्या, सुचल्या तेवढ्या 2 कविता त्यांना ऐकवल्या. त्यांनी मुंबईला त्यांच्या HR डिपार्टमेंटला फोन केला की ह्या माणसाला डेप्युटी चीफ मॅनेजर म्हणून मोठ्या पोस्टवरती मी अपॉइंट करतोय, याचा पगार वगैरे ठरवा, ह्याला त्याचे ऑफर लेटर त्याचं फॅक्स करा. आणि मला म्हणले जा. शपथ. तर 2 कवितांवरती मी टाइम्स ऑफ इंडियाचा डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून 5 वर्षानंतर किती कमाल आहे. वा वा. म्हणजे आय रिअली, म्हणजे म्हणजे आता सुद्धा मला विचार केला तर ते अक्षरशः अशक्यप्राय वाटतं की टाइम्स ऑफ इंडिया एवढं मोठं नाव मीडियामध्ये, आणि त्याची एवढी मोठी पोझिशन, त्याचा एवढा मोठा इंटरव्ह्यू. मला असं म्हणजे जनरली पॅनल घेऊन इंटरव्ह्यू होतात, आणि तिथे मला फक्त 2 माणसांनी, त्यातले एका दुसरा इंटरेस्टेडच नव्हता, त्याला काही कळत नव्हतं. आणि एका माणसाने विचार.
मन लावून 2 कविता ऐकल्या आणि मला म्हणले, ज्या सिमरन जी ले अपनी जिंदगी तेरे को अपॉइंट किया है. क्या बात है, वा वा वा, फार कमाल, फार कमाल. पण वैभव दादा, हे टाइम्स ऑफ इंडिया मधलं एक 5 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर वेन यू डिसाइडेड की आता तशी फारशी काही बॅकग्राऊंड नसताना प्रोफेशनली आपण कवी, गीतकार म्हणून काम करायला सुरुवात करायची, तेव्हा ती रिस्कच आहे ना, सगळं एवढं चाललेलं सोडून अचानकपणे एका पूर्णतः तसं ओळखीचं असलं तरी तसं पूर्णतः वेगळं क्षेत्र करिअर म्हणून जेव्हा आपण निवडतो, तेव्हा काय होतं डोक्यात? भीती वाटली, डिलेमा झाला, किंवा काय काय झालं त्यावेळेला नेमकं? हे बघ, मी खूप प्रॉमिनंटली लिहायला लागलो होतो. आय वॉज इन माय पर्पल पॅच. म्हणजे टचवूड मी अजूनही लिहितो, नेमाने अल्टरनेट डे मी काहीतरी लिहितो, देवाची कृपा आहे. आणि आताही तू पर्पल पॅच साठीच लिहिलंस काही वर्ष. वाव. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी स्पृहा जोशी आपलं स्वागत करते आपल्या रंगतदार मैफिलीत, जिचं नाव आहे सूरनवा. ज्यांना मी फक्त सांगते, पर्पल पॅच हे आमचं सूरनवा ध्यास नावाचं प्रोडक्शन हाऊस होतं, म्हणून मी हा एक अत्यंत तुकरट विनोद तेवढ्यात करून घेतला. आपली ही चर्चा चालू असते. हे बघ, पण पर्पल पॅच साठी लिहिणं वेगळं आणि लिहिण्याचं पर्पल पॅच असणं फार वेगळं, याच्यात खूप मोठी तफावत आहे. वा 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 वा. सौरभ भालेराव आहेत आपले आवडते संगीतकार इकडे. सौरभ, हाय वाल्या. हाय हाय हाय. सो मी तेव्हा लिहायला लागलो होतो प्रॉमिनेंटली. वेन आय जॉईन टाइम्स मी लिहायला लागलो होतो. भीमराव पांचाळेंची ओळख झाली होती. शाहीर सुरेश कुमार वैराळकर माझ्या आयुष्यामध्ये आले होते आणि सोबतीच्या करारचे संगीत दिग्दर्शक आशिष मुजुमदार माझ्या आयुष्यामध्ये आले होते आणि मी तेव्हा खूप जास्त लिहायला लागलो होतो. तर सोबतीचा करार ह्या कार्यक्रमात हा अल्बम काढायचं जेव्हा ठरलं, तेव्हा त्यांनी त्यातल्या 2 रचनांसाठी वैशाली सामंतला घ्यायचं ठरवलं आणि तेव्हा माझा म्हणजे ठोका चुकला होता, कारण माझ्यासाठी ही सगळी नावं खूप मोठी होती. आय वॉज ऍब्सोल्युटली नो पार्ट ऑफ द इंडस्ट्री आणि मला भीती वाटायची खूप ह्या नावांची, की अरे बापरे, म्हणजे ऐका दाजीबा गाणारे हे आणि असे सगळे, आणि अवधूत गुप्ते, वैशाली सामंत ही नावं ऐकलेली. तर मी आशिषला म्हणालो, गातील का त्या, म्हणजे माझी रचना का गातील? तो म्हणाला, तुझी नाही माझी गाईल ना, चाल माझी वगैरे, असं तो मुजुमदार ज्या पद्धतीने बोलतो तसं तो. म्हटलं ठीक आहे. सो 2 रचना वैशालीचं डबिंग करायचं ठरलं. तिने गायला होकार दिला आणि आम्ही मुंबईला V2 स्टुडिओ नावाचं कुठलं तरी स्टुडिओ, V2 ला आम्ही गेलो. सॉरी, पण मला भाग आहे आणखीन एक विनोद करणं या ठिकाणी. खरं तर त्यावेळेला तुझ्या मनात ही ओळखली, एक होकार दे. ती अगं खूप वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या अर्थाने येऊन गेलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे मला मारती, कारण म्हणजे अगदी कालचीच गोष्ट सांगायची झाली, एक नको ती नको सांगायला, एक होकार द्यायची, पण म्हणजे अशी वेळ येत असते सतत. आय मीन टू से, काल मी मुलाला म्हणत होतो की अरे माझा ऐक जरा, एक होकार दे असं. वा, छान आहे, छान आहे, चांगलं आहे. या सो आम्ही गेलो डबिंगला आणि मी तुला म्हटलं ना की गावाकडचे लोक खूप इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स घेऊन वावरतात आणि अजून पण मला पटकीने कुठली तरी मोठी व्यक्ती, इव्हन आपल्या सूर नावाच्या सेटवरती कोणीतरी येणार आहे महत्वाचं, म्हणजे आशुतोष गोवारीकर सर आले होते किंवा असे अनेक जण आले होते, महेश मांजरेकर. तर मी जरी मागे असलो तरी ते तुझ्यापर्यंत स्टेजवरती येण्यासाठी ते मागूनच येतात ना, मागच्या बाजूने, आमच्या कन्सोलच्या इथून येतात. तर मला खूप आधीपासून धडधडायला लागतं की ह्यांना आता आपल्याला सामोरं जावं लागणार, हे आल्यानंतर उठून कसं उभं राहायचं असतं, हात मागे ठेवायचे की हात असे छातीवरती ठेवायचे असतात का खिशात घालून उभं राहायचं, ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही. मी खाली मान घालून लॅपटॉपवरती बसलेला असू शकतो, परंतु त्याचं मला उगीच सकाळपासून दडपण, पुण्याहून शूटला येईपर्यंत मी त्याचा विचार करत असतो की आपण कसं वागायचंय आज दिवसभरात. सो तसंच त्या दिवशी रेकॉर्डिंगला गेलो तेव्हा झालं होतं. मी
इतका अडाणी होतो की मला कन्सोल रूम आणि रेकॉर्डिंग रूम पण कळायचं नाही. म्हणजे आतमध्ये जिथे उभं राहून गायक गातात आणि मी त्या त्या रूम मध्ये जाऊन एका कोपऱ्यात मांडी घालून खाली बसलो होतो लपून. आणि आणि सिरियसली. आणि आशिष बाहेरच्या कन्सोल रूम वरती ते पुण्याहून नेलेले ट्रॅक्स वगैरे लोड करत होता आणि त्याला माहितीच नाही मी कुठे आहे, काय आहे. आणि मी तिथे आतल्या खोलीत असं जरा बऱ्यापैकी टेन्शन मध्ये बसले असताना माझ्यासमोर डायरेक्ट एक कागद आला. आणि मी वरती बघितलं हा. तर ते मीच लिहिलेली गझल होती ती. ऋतू येत होते, ऋतू जात होते, फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते, पुन्हा आज वा रेंगाळला प्राण माझा, पुन्हा आज रेंगाळला प्राण माझा, कुणी आपलेसे म्हणे आत होते, ऋतू येत होते, ऋतू जात होते. वा 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 वा. तर तो कागद समोर आला आणि मी वरती बघितलं तर वैशाली वैशाली माझ्यासमोर तो कागद घेऊन उभी होती आणि मला म्हणाली, मी असं धडपडून उठायला गेलो, ती म्हणली नाही नाही थांबा कविराज, तुम्ही मला या कागदावरती आधी सही द्या, त्याशिवाय मी हे गाणं गाणार नाही. अयो, तर किती मस्त. फर्स्ट ऑटोग्राफ इन माय लाईफ, पहिला ऑटोग्राफ वैशाली सामंतला दिलेला. सो किती छान. आणि मी काहीतरी म्हणजे तेव्हाची माझी सही सुद्धा इतकी विनोदी असेल मला आता काही आठवत पण नाही. आणि ती मला म्हणाली की आज सकाळी मी जेव्हा गाण्याची प्रॅक्टिस करत होते तेव्हा मला आई कित्येक वर्षांनी म्हणाली की आज तू चांगलं गाणं गातेस, अशी गाणी तू गायला वा पाहिजेस. म्हणजे असं नाही, म्हणजे तिचं जॉनरा वेगळा आहे आणि ती ती तेव्हा वेगळी गाणी गायची, त्याला सुद्धा स्वतःच एक खूप चांगलं महत्व आहे आणि कमर्शियल आस्पेक्ट आहेच त्याला. पण काकूंना ते खूप भावलं होतं आणि त्यासाठी ती ती म्हणाली होती की मग मी या कवीची सही घेऊन तो कागद जपून ठेवणार आहे, म्हणून ती माझ्यासमोर उभी होती. आणि अमेझिंग. मग त्या दिवशी तिने ते डबिंग वगैरे केलं. मी तसा अधांतरीच पुण्याला परत आलो. पण एक गोष्ट झाली की वैशालीकडे माझं नाव एक चांगला कवी म्हणून रजिस्टर झालं. आणि मग सोबतीचा करार ह्या सीडीच्या रिलीजच्या वेळी तेव्हा सुद्धा आशिष मुजुमदारांनी म्हणजे धूम उडवून दिली होती. त्याने सचिन खेडेकरला फोन केला, किशोर कदमला फोन केला, सौमित्रला फोन केला आणि वैशाली तर गायलीच होती, त्यामुळे वैशाली येणार होती. तर मला जेव्हा आदल्या दिवशी आशिषने सांगितलं की अरे सचा येतोय, किशा येतोय, तर मला म्हणजे ही नावं अशा अशा पद्धतीने कशी घेतात हे सुद्धा म्हणजे. वा वा. अरे सचा सचा येतं, ईशा सचा येतं. येतं. मी म्हटलं कोण सचा? खेड्या. अरे म्हटलं कोण खेड्या? तो सचिन खेडेकर येणार आहे. आता ते भैरवीमध्ये एकत्र कार्यक्रम करायचे, त्यांची मैत्री होती, किशोरची मैत्री होती, त्यामुळं ते म्हणजे बात पश्मिनेकीच्या वेळी त्यांची मैत्री झालेली. तर आणि मग त्यांना रविराजमध्ये आपल्याला राहायची जागा, राहायची सोय करायची वगैरे किंवा स्वरूपमध्ये. तर तेव्हा पगार म्हणजे म्हणून, त्यामुळे तू सांग कुठे ठेवायचं आपण ठेवूया वगैरे. आणि ऑडिटोरियम मध्ये पुण्याच्या SM जोशी मध्ये जेव्हा मी सचिन खेडेकर आणि किशोर कदमला माझ्या पुस्तक CD प्रकाशनासाठी येताना आयल मध्ये येताना पाहिलं, तेव्हा मला म्हणजे अक्षरशः कुठे पळून जावं हे कळत नव्हतं. आणि त्या दोघांनी त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये माझ्या कवितांचं एवढं कौतुक केलेलं की मला असं वाटलं, माझे अनेक फोटो त्या कार्यक्रमामध्ये बसलेले असे आहेत, म्हणजे असे बसलेले फोटो आहेत. किशोरने गालिब तू कुठेसी कविता वाचली आणि त्यानंतर अनाऊन्स केलं की ही कविता माझी आज परिपूर्ण झाली कारण मला माझा गालिब सापडला, असं म्हणून माझ्याकडे हात केला होता. माय गॉड. आता ते तेव्हाचं प्रेम, आणि म्हणजे आताही आहे प्रेम, पण तेव्हाचं ते प्रकाशनाच्या दिवशीचं प्रेम आणि हे सगळं त्याच्यामध्ये ते जरी झालं असलं तरी एखाद्या भारावून जाणाऱ्या मुलाला म्हणजे पायाखालची जमीन निसटल्यासारखंच होतं ना ते. आणि त्या कार्यक्रमात वैशालीने तिने अल्बम मध्ये गायलेली 2 गाणी गायली आणि ती म्हणाली मी आता जाते, मला मुंबईला जायचं, तू मला सोडायला बाहेर ये. आणि बाहेर आल्यानंतर ती कारमध्ये बसताना म्हणाले की आता बास, आता इंडस्ट्रीमध्ये यायचं आणि किती चांगलं मस्त. लिहिणाऱ्या कवींची गीतकार म्हणून गरज आहे. तर मी रमेश देव काकांचा एक सिनेमा करते, त्याचं मी संगीत करते, त्याची गाणी तू लिही. आणि तिथपासून प्रवास सुरू झाला. हे सगळं टाइम्समध्ये नोकरी असतानाच.
वाव. फक्त एक होतं की मी कधीही ऑफिस आवर्स मध्ये गाण्यांचं काम नाही करायचो. खूप गाणी लिहित होतो अरे. त्यावेळी मी. म्हणजे सुरुवातीच्या हम्म. काळात 38 वगैरे अल्बमची गाणी लिहिली आहेत मी, हिंदी मराठी ब्रज सगळी अशी, ज्यांचं आता कुठेही नामोनिशाण पण नाही. पण अल्बम्स म्हणजे अल्बम्स म्हणायचं झालं तर, त्यामुळे साधारण क्वांटम गाण्यांचा विचार केला तर प्रत्येक अल्बम मधली 8-8 गाणी लिहायची तुम्ही, तर असं बघशील तर 300-400 गाणी तर तेव्हाच लिहिली होती. काय पण मी सुपर आहे. कधीही ह्याच्यात नाही लिहायचो, ऑफिस आवर्स मध्ये नाही लिहायचो. ऑफिसला माहिती होतं कारण त्यांनी माझं दोन्ही प्रोफेशन बघून किंवा दोन्ही मुजुमदारांनी मला प्रणब मुजुमदारांनी रिक्रूट केलं होतं तेव्हा त्यांना मी कवी आहे म्हणूनच त्यांनी घेतलं होतं, गीतकार होणार आहे हे बघूनच घेतलं होतं. आणि त्यांच्यासाठी ते दोन्ही होतं, म्हणजे क्रिएटिव्ह साईड पण माझी त्यांना उपयोगी यायची, अशा पद्धतीने त्यांनी मला रिक्रूट केलं होतं. पण प्रतारणा नको, दोन्हीकडे पैसे कमवतोय असं नको म्हणून मी ऑफिस आवर्स मध्ये लिहायचो नाही. परंतु माझं एक गाणं म्हणजे 5 वर्ष टाइम्स ऑफ इंडियामध्ये झाली आणि माझं एक गाणं रूपभाई गाणार होते, रूपकुमार राठोड हिंदी गाणं गाणार होते माझं, बराक. रूपजी. आणि ते 4 दिवसांनी गाणार होते, परंतु अचानक काहीतरी त्यांना अमेरिकेला जायचं ठरलं त्यांचं कुठल्या तरी इमर्जन्सीमुळे, आणि मला संगीतकाराचा फोन आला की आत्ताच्या आत्ता मला गाणं लिहून दे, 5 वाजता रूपबाई येणार आहे स्टुडिओमध्ये आणि आपण ते करूया, आणि मला खात्री आहे की तू ते करशील, आपल्याला ते करावंच लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत. सो मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जॉब करत असताना त्याच्या लंच टाइम मध्ये त्या दिवशी बसून लंच स्किप करून ते गाणं लिहिलं. गाणं त्यांना आवडलं, आवडल्याचा फोन आला. मग मी खाली गेलो माझ्या बॉसकडे आणि माझं रेसिग्नेशन दिलं की मी आज ऑफिस आवर्स मध्ये पहिल्यांदा गाणं लिहिलेलं आहे आणि यापुढे मी इथे आता काम करणार नाही. ओ. सो तेव्हा तू जो विचारला प्रश्न, तेव्हा ते पुढे काय होणार वगैरे भीती, ह्या गोष्टीचा विचार करायलाच वेळ नव्हता. आपण कोणाशी तरी प्रतारणा केलेली आहे आपल्याला मीठ भाकर देणाऱ्या लोकांशी, आणि आता आपल्याला हे जमणार नाही. आणि ही वॉज सरप्राईज, ही वॉज शॉक. तो म्हणाला क्या बात कर रहा है. ते बंगाली लोक खूप शिवी वगैरे देऊन बोलतात, त्याने मला खूप म्हणजे मातोल घराण्याचा उद्धार केला माझ्या सगळ्या. आणि पण मी म्हटलं नाही, मी ह्याच्या पुढे नाही नोकरी करणार आता, आणि दिस इज माय रेसिग्नेशन. आणि वरती आलो, डेस्क आवरलं, बायकोला फोन केला की मी नोकरी सोडली. आता इमॅजिन, टॅक्स पेड महिन्याला 1,65,000 रुपये पगार, आणि आणि हे 2012 म्हणजे 8 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे तेव्हाच 1,65,000 रुपये. आणि ऑफकोर्स. आणि मी बायकोला सांगतोय की मी नोकरी सोडलेली आहे. तर त्यावरती म्हणाले की तसा जरा उशीरच केलास, लवकर घरी ये, जेवायला काय करू, वांग्याची भाजी करते. सो ती माऊलीच आहे रे, ती माऊली आहे. संत आणि दीपा. आणि दुसऱ्या दिवशी मला भाबडेपणे म्हणते, मग मी काय करते, जोग हायस्कूलमध्ये 3,500ची शिक्षिकेची नोकरी धरली आहे आणि तेवढाच जरा संसाराला आधार. मी म्हटलं अगं किती गोड आहे हे सगळं. अगं म्हटलं आपली लाईफस्टाईल 1,65,000 महिन्याची, तू 3,500ची नोकरी करते म्हणतेस, आणि असं काही गरज नाहीये, तू थांब घरी, मी करेन काहीतरी, म्हणजे असं काही होणार नाही याच्यामध्ये. सो सो. उपकार वैशाली सामंतचे की तिने मला बोट धरून इंडस्ट्रीमध्ये आणलं. म्हणजे आज जो काही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वैभव जोशी जो काही आहे, तो केवळ वैशाली सामंतमुळे आहे. हे हे 500% सत्य आहे. त्यामुळं वैशालीने आवाज दिला तरी सुद्धा मी प्राण काढून द्यायला तयार असतो. तिने नुसती हाक मारायचा अवकाश की हा चल करूया, काय करायचं असं. हे किती मस्त आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे इतका अमेझिंग तुझा सगळा प्रवास आहे मग ते. आणि इतकी गाणी, मी मगाशी पण म्हटलं, अशा काळात आपण आता आहोत की जिथे मराठी फिल्म्सची गाणी लोकांच्या लक्षात आहेत, पाठ आहेत, असं फार रेअरली होतं. आणि त्या वेळेला वैभवदाचं रखुमाई असेल, त्याची आनंदी गोपाळ मधली गाणी असतील, आता येणाऱ्या वसंतराव चित्रपटासाठीची गाणी, त्याने 4 गाणी, आणि ती मी ऐकलीत, काय तोडीची गाणी आहेत ती.
अशी अमेझिंग त्याने कामगिरी केली आहे. आमचा होम स्वीट होमचा जो लेखक आहे त्यातल्या कविता त्याने लिहिल्या हा, दॅट सो मी रिमाइंड्स, आय मस्ट कट यू, की बराच वेळ हाय काय नाही काय लोकांना ऐकायचे आणि होम स्वीटचा उल्लेख आलाय, तर आपण हाय काय नाही काय ऐकूया आता लोकांना. वैभव दादा तुझ्या लक्षात आलंय की मला माहित नाही पण 1 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय आपण काय गप्पा सांगते, मारतोय. मग त्या थांबूया का? फॅन्टॅस्टिक गप्पा झाल्या त्या थांबूच नाही असं वाटतंय मला. ओके, मी हाय काय नाही काय ऐकवतो, म्हणजे नाही प्लीज कारण प्लीज ऐकव. आयुष्याची अनसर्टन्टी बद्दल बोलतो आहोत आपण. माझं आयुष्य ज्या पद्धतीने गेलं, आणि आपल्याला म्हणजे मी नेहमी या कवितेच्या आधी सांगतो तसं, की आपल्या सर्वांमध्ये चेहरा मोहरा वेगळा असला, स्वभाव वेगळे असले तरी एक साम्य असतं, की आयुष्यात आपण कागद पेन्सिल हातात घेतली की चित्र काढायला लागल्यानंतर पहिल्यांदा 3 त्रिकोण काढतो, त्याला आपण आपले डोंगर म्हणतो. मध्ये एक असा गोल काढतो, त्याला आपण आपलं सूर्य म्हणतो. त्याला 4 काड्या काढतो, ते त्याचे किरण म्हणतो. मग अरे बापरे, सगळं जरा रिकामच दिसतंय म्हणून तिथे शेजारी 4 पक्षी काढतो, आणि आणि नंतर अगं बाई सगळं वरवर चाललंय म्हणून खाली येतो, आणि असे नागमोडी असे 2 रेघा मारून आपण नदी काढतो. ती नागमोडी काढली कीच जुळजुळू वाहते. हे लहानपणापासून आपल्यावरती संस्कार असतात, मग आपण ते तसं करतो. म्हणजे आयुष्य असं किंवा नदी, हे नागमोडी असेल तरच खऱ्या अर्थाने जुळजुळू वाहतं, असंच आहे ना ते की. आणि मग आपण अरे बापरे हे आपल्या आयुष्याचं चित्र झालं, आणि आपण कुठे आहोत याच्यात, ह्याला काय अर्थ आहे असं म्हणून आपण उजव्या कोपऱ्यात जातो, तिथे एक चौकोन काढतो, त्याला आपण आपलं घर म्हणतो. त्रिकोण काढतो, त्याला छप्पर म्हणतो. आणि घरदार झालं, सगळं झालं, पण अरेच्या आपण अजून कोणी आपणच नाही आहोत स्वतः. मी कुठे आहे असं म्हणून मग बाहेरून आपण एक गोल कलिंगडासारखं डोकं काढून खाली काटकोळ्या रेगांचं एक अंग काढून त्याच्या खाली नाव लिहितो आपण, वैभव जोशी असं, आणि मी माझं आयुष्य असं. आणि हे इथून सुरुवात करतो, आणि आयुष्यभर तो मीपणा विसरण्यासाठीची धडपड, एवढ्या सगळ्या प्रवासात आपलं आयुष्य निघून जातं. तर हे काढताना आपल्याला खूप सोपं वाटतं, आपण आपलं आयुष्य डिझाईन करतोय, कंट्रोल करतोय. आता बघ, साध्या एका व्हायरसमुळे आपली जी काही डिझाईन्स होती ती सगळी बदलून गेलेली आहेत आयुष्याची, आणि ह्याच्यानंतरचं आयुष्याचं डिझाईन हे कम्प्लिटली त्याने डिक्टेट केलेल्या रेषांनुसार वेगळंच असणार आहे कुठलं तरी. सो हे येणार आहे जाणार आहे, म्हणून या कवितेचं नाव हाय काय नाही काय. आणि आयुष्य जसं फास्ट येतं आणि फास्ट जातं तशीच त्याची लय आहे, म्हणून मी तसं सादर करण्याचा प्रयत्न करतो. हाय काय नाही काय. आयुष्याचा कागद घे हिरव्या हिरव्या रेघा मार, हेच आपले दरी डोंगर गडद कर हिरवळ पांघर. आयुष्याचा कागद घे हिरव्या हिरव्या रेघा मार, हेच आपले दरी डोंगर गडद कर हिरवळ पांघर. आडवे तिडवे गोल काढ, त्यांनाच आपले ढग म्हण, आठवणींनी काळं कर, त्याला आतलं मळब म्हण. थोडं काळं थोडं निळं, ज्याचं त्याचं त्याला दिलं आभाळ डोंगर ढग झालं, पाणी सुद्धा दाटून आलं. हाय काय नाही काय. थोडं काळं थोडं निळं, ज्याचं त्याचं त्याला दिलं आभाळ डोंगर ढग झालं, पाणी सुद्धा दाटून आलं. हाय काय नाही काय. आता थोडा खाली ये, कोपऱ्यामधली जागा घे. 40 नंतर आता थोडा खाली ये, कोपऱ्यामधली जागा घे. चौकोन काढ, घर म्हण, त्रिकोण काढ, छप्पर म्हण. पाहिजे तितकं रंगवदार, काटेरी पण कुंपण मार. पाहिजे तितकं रंगवदार, काटेरी पण कुंपण मार. आपल्यापुरतं तोरण लाव, आपल्यापुरतं आपणच गाव. दार उंबरा अंगण कुंपण, इतक्याच जागेत मावतो आपण. घर झालं दार झालं चित्र निम्म पार झालं. हाय काय नाही काय. आता दारात थांबून राहा. 60 नंतर आता दारात थांबून राहा, पाऊस कुठून येतो पहा. आता दारात थांबून राहा, पाऊस कुठून येतो पहा. सोडून दे कळणार नाही, आला पाऊस टळणार नाही. चमकेल तेव्हा चमकेल वीज, तू नकोस चमकूस प्लीज. एकाग्रता होईल रे भंग, डोळ्यामधले सांडतील रे रंग. हे बघ धक्का लागला सुद्धा, हे बघ कोंडी फुटली सुद्धा. हे बघ धावून आली सर, आणि हे बघ वाहून गेलं घर. हाय काय नाही काय. क्या बात है, क्या बात है. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असतील हे चॅट बघणाऱ्या, माझी खात्री आहे. क्या बात है वैभव दादा. पण मला असं वाटतं की या गप्पांचा, आणि मला इथे अनेक लोकांच्या कमेंट्स दिसतात की या अशा संपणाऱ्या गप्पा नाहीत, ह्या 1 तासात मावणाऱ्या गप्पा नाहीत. त्याच्यामुळे या सगळ्यांप्रमाणेच मीही तुला रिक्वेस्ट करते की प्लीज आपण, तुझी हरकत नसेल तर आणखीन एक भाग या गप्पांचा करू. तुझ्या वेळेनुसार आपण परत गप्पा मारूया. आणि आणखीन, कारण हे असं, हे पोट भरत नाही रे याने. पोट भरलं तरी मन भरत नाही. नाही, मला काय वाटतं,
आपण हा गप्पांचा जास्त केला तर आपण कविता जास्त असतील, ज्याच्यामध्ये तुझ्या माझ्या कविता असतील, आपण जुगलबंदी करू शकू. असा असा एक सेशन, किंवा आपल्याला आवडणाऱ्या कवींच्या कविता. म्हणजे आपल्याकडे किती वेळ आहे? आपल्याकडे आता ऍक्च्युली इंस्टाग्रामने आपल्याला सांगेपर्यंतचा वेळ आहे, आपण करू शकतो तोपर्यंत, मला काहीच प्रॉब्लेम हा, मी फक्त एकच त्याची गप्पांचा विषय. कारण हा, ऐकलं नाहीस ना तू, हा विनोद तसाच गेलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्रॅक झाला, परत सांग. मी म्हटलं इंस्टाग्रामनी आपल्याला सांगेपर्यंत आपण करू शकतो गप्पा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याची गाणी तूच लिहिली आहेस. वा 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 वा, कळलं. हे बघ, मी एकेका कवितेचा ऋतू असतो. मी माझ्या पहिल्या फेसबुक लाईव्ह मध्ये भट, रॉय किणीकर आणि ग्रेस सादर केले होते. मी फार कमी फेसबुक लाईव्ह केले या काळामध्ये, कारण त्याच्या मागे प्रत्येक वेळी आजचं जसं वेगळेपण आहे तसं काहीतरी वेगळेपण असावं या अशा प्रयत्नात मी होतो. तर एखादी कविता ना तुमचा पिच्छा पुरवते, असं म्हणतो ना, की आत्ता जो माझा काळ आहे ना तो सुरेश भटांच्या एका कवितेचा आहे, तो गप्पांमध्ये सांगण्याचा आहे. कारण तू कवयित्री आहेस आणि आपण शेअर कर, हे होत नाही कधी, म्हणून मी तुला सांगतो की मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. वाह वाह वाह, जिओ. हा, म्हणजे सुरेश भटांनाही. हा, आता मी सांगत पुढे जातो. मला काय खजिना सापडतो, खजिना आहे आजचा विषय, तर मला काय सापडतो की प्रश्नच नाही. विच पोएम बिगिन्स विथ द वर्ड मग. मग माझा म्हणजे काहीच न सांगता त्याच्या आधी काय काय घडून गेलेलं आहे. म्हणजे मग माझा जीव तुझ्या वाटेवर, म्हणजे आधी आपली ओळख झाली, आपली भेट झाली, आपलं प्रेम झालं, आपला दुरावा झाला, गैरसमज झाले, ताटातूट झाली, कायमचे अंतरलो, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवण. हा, बर, ही स्टोरी अशी लिनियर संपली का? आता इथे अनेक जण फिल्मवाले पण आहेत. हा फक्त लिनियर स्क्रीन प्ले होता का? तर तो कसा नाही हे पण मी तुला सांगतो. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. कुठल्याही कवीची प्रोसेस जर तू बघशील ना, मी एवढं बोललो नव्हतो माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये, आज मी पुढचं बोलतोय, जे रिपीट बघत असतील त्यांच्यासाठी. जर कोणी पहिली ओळ लिहिली ना की मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, तर जनरल आवाज येतोय? हो, येतोय व्यवस्थित. कुठल्याही कवीने जर मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल ना, तर तो निश्चित खालची ओळ द्वैतानुसार, ड्युएलिटीनुसार, मग तुझी हाक माझ्या अंतरात हुरहुरेल असं लिहिल. पण नाही, सुरेश भटांचा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि ती त्या पद्धतीने कविता पुढे कशी नेली बघ, की मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. मी फिरेन दूर दूर तुझी या स्वप्नात चूर. द्वैतातलं अद्वैत आता कसे जोडतात बघ. मी फिरेन दूर दूर तुझी या स्वप्नात चूर, तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल. आता ह्या कड्यामध्ये फिरतय कोण दूर दूर? स्वतः तो कॅटलिस्ट जो कोणी आहे, नट आहे, किंवा त्या कवितेचा जो कोणी नायक आहे. म्हणजे पाऊल कोणाचा अडखळायला पाहिजे? फिरणाऱ्या माणसाचा अडखळायला पाहिजे की नाही? पण द्वैतातलं अद्वैत हे आहे की मी फिरेन दूर दूर तुझी या स्वप्नात चूर होऊन फिरताना खरं तर पाऊल कोणाचा अडखळायला चुकायला पाहिजे, की त्या नायकाचं चुकायला पाहिजे. आणि जागेपणी संसार करणारी, त्याला सोडून संसार करणारी बाई, तिला त्याचं काहीच वाटायला नाही पाहिजे. पण मी फिरेन दूर दूर तुझी या स्वप्नात चूर, तिकडे जागेपणी सुद्धा, सावधपणी सुद्धा, तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. दिस इज द नॉन लिनियर स्क्रीन प्ले ऑफ इट. की तुझं पाऊल अडखळल्यानंतर मग पुन्हा एकदा माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. आता हे जे शेवटचे शब्द आलेले आहेत यमक, ते सुद्धा किती महत्वाचे आहेत बघ. फक्त जागा भरायची म्हणून जर शब्द लिहित असतील ना, तर त्याच्याने हा इम्पॅक्ट कधीच येत नाही. एखादी कविता युगानुयुगे, पिढ्यानुपिढ्या आपल्या लक्षात राहते, त्याच्या मागे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची
गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणून मी म्हणतो की भटांचा कुठलाही शब्द हलवता येत नाही, चिरेबंद असं असं काव्य असतं तसं, की विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व. शब्द बघा, विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व, पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल. का? काय प्लॉट काय मांडलाय कडव्यामध्ये, की रोमांच पर्व आहे, म्हणजे रोमांच येतो आणि जातो, निघून जातो शहारा, त्याची कुठली खूण राहत नाही, तो तुम्हाला कुठली वेदना त्रास काही देऊन जात नाही, तो तुम्हाला एक झुळकेसारखं प्लेझंट काहीतरी फील देऊन जातो, त्याने आठवण राहणार नाहीये. नाव ओठांवरती जे दुखरं आहे, जे हुळहुळणार आहे, म्हणून तो शब्द हुळहुळेल जो महत्वाचा शब्द आहे. आणि हुळहुळणं का महत्वाचं आहे माहितीये का, की हुळहुळ माणसाला कंटिन्युअसली कधी हुळहुळत नाही. हुळहुळण्याची जी क्रिया आहे म्हणजे एखादी जखम तुमची ठसठसणं वेगळं, ठसठसणं सातत्याने तुम्हाला त्रास देतात. हुळहुळणं कसं आहे ना, ते येतं जातं आणि प्रसंगी ते हुळहुळणं तुम्हाला सुखावून पण जातं. प्रत्येक वेळी तुम्हाला ते हुळहुळणं दुखावतं असं नाहीये. म्हणून विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व, पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल, सहज कधी तू घरात सांज लावशील सांजवात. साधा साधा सीन दिलाय, सहज कधी तू घरात. हे काय नाही, हे तुझ्यासाठी रुटीन आहे, मला माहिती आहे. तू हे सगळं तुझं आता बसलेलं आहे, संसार आणि हे सगळं. सहज कधी तू घरात लावशील सांजवात, माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल. आता तिथे म्हणजे फडफडेल लिहिता येतं, अगदी हेच वजन मांडून सुद्धा, हेच वजन ठेवून सुद्धा, परंतु माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल म्हटल्यामुळे ज्योतच मुळात ही परावलंबी असते, वाऱ्यामुळे तिला थरथरावं लागतं. माझं मन जर ज्योतीसारखं असेल तर माझं मन तुझ्याशिवाय किती परावलंबी आहे याचा तू विचार कर. तुझ्यासाठी ही साधी क्रिया आहे सांज वात लावणे ही, पण माझं मन तिथं ज्योतीसारखं थरथरेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील. ह्या दोनच वेळी जर तू आजच्या कुठल्याही कवीला दिल्यास, पुढे काय लिहाल तुम्ही की तुला म्हणजे शॅम्पू ते आलं, किंवा साबण आला, बॉडी सोप आला, म्हणजे काहीतरी याच्याशी रिलेटेड, सुंदर गोरं दिसण्याशी निगडीत वगैरे असं. तर जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल. तू कितीही बाकी सगळं ते कर, पण माझ्या अस्तित्वाचा जो कस्तुरी मृगाचा जो घमघमाट आहे कस्तुरीचा, तो नाही, त्याला काहीही मॅच होऊ शकणार नाही. इट विल ओव्हरराईड एव्हरीथिंग. आणि हे झाल्यानंतर सुद्धा मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. आणि असे अनेक कडवे आहेत, म्हणजे सध्या या कवितेने मला वेडं केलेलं आहे. सो वा वा. आणि आम्हालाही आता या कवितेने तितकंच वेडं केलंय. वैभव दादा, काल आपण जो कार्यक्रम केला त्यात सुद्धा सुबोधनी सांगितलं, किंवा आत्ताही काही लोकांच्या मी कमेंट्स वाचते त्याच्यातही ते आलंय, पण सिरियसली पोएट्री ऍप्रिसिएशन, कविता समीक्षण म्हणूया किंवा कविता आस्वाद म्हणूया, त्याला आस्वाद हा जास्त चांगला, तर या बाबतीत काहीतरी तू करावंस आणि त्याचा आस्वाद आम्हाला सगळ्यांना घेता यावा, अशी माझी खरंच तुला रिक्वेस्ट आहे आज या माध्यमातून. थँक्यू. आणि खरंच माझी इच्छा नाहीये हा गप्पा आता संपवायत, पण ऍक्च्युली द क्लॉक इज टिकिंग, कारण ती इन्स्टाची वेळ कमी कमी होत चालली, म्हणजे अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण आहोत. पण मला असं वाटतं एका तुझ्या कवितेनी आत्ताच्या गप्पा आपण संपाव्यात, कारण पर्यायच नाहीये. म्हणजे मला जसं होतंय, कारण माझ्या स्वतःच्या इतक्या फरमाईशी मी आज ठरवल्या होत्या खरं म्हणजे, की तुला ही कविता म्हणायला सांगू, ही कविता म्हणायला सांगू, आणि
ते तसंच आहे, म्हणजे किती केलं तरी मन भरत नाही असं आहे. तर एखादी प्लीज कविता तुझ्या आवडीची, तुला जी आत्ता ऐकवावीशी वाटते अशी कुठली तरी मला कविता आपण आय एम होपिंग की मी ज्यांच्यासाठी ही कविता ऐकवतोय ते हे सेशन बघतील. मला ही आज एका कोणासाठी तरी ऐकवायची. सो वा. छोटीशी आहे. काय चुकलं, किती चुकलं, काय चुकलं, किती चुकलं, कोण भिजलं, कोण सुकलं, काय चुकलं, किती चुकलं, कोण भिजलं, कोण सुकलं, पुलाखालचं पाणी सुद्धा वाहून 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 थकलं, पुलाखालचं पाणी सुद्धा वाहून 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 थकलं, पाणीच काय, पाणीच काय, पूल सुद्धा वाहून गेला आहे, पाणीच काय, पूल सुद्धा वाहून गेला आहे, पण एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे, एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे. क्या बात है. एक राहुल गवाणकर म्हणून आहेत, त्यांची मला आता एक कमेंट दिसते की कविता आम्हाला अशा शिकवल्या गेल्या असत्या तर. हा. माझ्या मते सगळ्यांच्या मनातलं राहुल बोललाय आता इथे. बरं, एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे याच्यावरती श्लेष आहे बरं का. एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे, येऊन किशोर कदम माझ्याकडे येऊन राहून गेलाय अनेकदा. काय बोलायचं सुचत नाही, मी स्पीचलेस आहे. नॉर्मली मित्रांनो आपल्या या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा माझं काहीतरी ऐकवते किंवा आपण आपल्याला ज्या फरमाईशी लोकांनी केलेल्या ऐकवते, पण नाही, राहून गेल्यापेक्षा मला असं वाटतंय की जे मिळालंय ना ते इतकं आहे की तेच साठवून ठेवावं असं वाटतंय मला. आता त्याच्यात आणखीन भर घालावीशी इतर कुठल्याही गोष्टीची वाटत नाहीये. आय थिंक एखादा कार्यक्रम असाही व्हावा जिथे नुसतं ऐकता यावं, आणि आज तसं ऐकायची संधी मिळाली. मला इतकं भारी वाटतंय की आज तू आलास या कार्यक्रमात आणि एवढ्या वेळ एवढ्या गप्पा आमच्याशी मारल्यास, इतक्या नवीन नवीन गोष्टी शेअर केल्यास. ह्या कार्यक्रमाचा उद्देश अशा गप्पांमधनं सफल झाल्यासारखा वाटतो. मी नेहमी सांगतो नाही, आणि मी पहिल्या एपिसोड पासून म्हणते की प्रत्येक एपिसोड मध्ये जे जे आपले मित्र येत आहेत त्यांच्याकडनं एखाद दुसरी अशी काहीतरी गोष्ट मिळते जी कायमची माझ्या मनात राहील. म्हणजे अगदी अनिता जेव्हा आली होती आपल्या या भागामध्ये तेव्हा अनिता असं म्हणाली की अगं मला खूप कन्फ्युजन व्हायचं की मी वा कुठे म्हणायचे. म्हणजे अनेकदा कविता माझ्यापासून दूर गेली याचं कारणच हे आहे की आसपासचे लोक कुठल्याही ठिकाणी वाह वाह अशी दाद देत आहेत आणि मला आतून वाटतच नाहीये. तर मग माझं चुकतंय का त्यांचं चुकतंय या विचारात कविता माझ्यापासून लांब गेली आणि मग मी ती अप्रिशिएट हळूहळू करायला लागले पुढे येऊन. त्यामुळे दाद देणं आणि योग्य ठिकाणी दाद देणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. अशी छोट्या छोट्या या गोष्टी इतक्या सुंदर सुंदर गप्पांमधनं मिळाल्यात, तशाच आजही कायम जपून ठेवाव्या अशा गोष्टी माझ्या मते आपल्या या चॅटमधनं तू आम्हाला देऊन गेलायस. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू, माय प्लेजर. आय होप तुलाही मजा आली असेल या गप्पांनी. खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे एका अर्थी तू आपल्या छातीवरचा भार हलका करणारा माणूस पण आपल्याला हवा असतं आणि तू अगदी माझ्या सख्या बहिणीसारखी आहेस धाकट्या आणि माझ्याशी वाटेल तशी वागू शकतेस हे तर जगाला माहिती. पण तू काही काही गोष्टींवरती मला बोलतं करून बऱ्याच माझ्या काय म्हणतात माझं बरंचसं ओझं छातीवरचं हलकं केलं. म्हणजे अनेक गोष्टी कदाचित बोललो नसेन आधी आणि ती सुद्धा बोलतं करणाऱ्याची एक हातोटी असते, खूबी असते. सो थँक्यू सो मच. थँक्स टू यू. आणि भेटूया. आणि प्लीज आपण म्हटलं तसं ह्याचा दुसरा भाग पार्ट 2 किंवा स्वतंत्र नवीन विषयावरचा एक भाग खजिन्याच्या निमित्ताने आपण करूया आणि मला तरी ह्याच्यात खूप मजा येईल. माय वर्ड टू यू, प्रॉमिस. नक्की करूया. येस. सो थँक्यू वन्स अगेन. आणि मी आता तुला बाय बाय करते. सगळ्यांना नमस्कार आणि लवकर परत भेटूया. थँक्यू. सो मित्रांनो, काय येतं तुमच्या मनात मला नक्की लिहून कळवा. आय एम शुअर तुम्ही सुद्धा हा भाग खूप एन्जॉय केला असेल. प्रचंड प्रमाणात लोकांच्या कमेंट्स येत आहेत. मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते की हा एपिसोड आपण माझ्या IGTV वरती पण शेअर करतो. त्याच्याच नंतर माझ्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा हा एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला वाटलं की हा परत बघावा, कविता आवडणाऱ्या आपल्या मित्रांना
जरूर या एपिसोडची लिंक पाठवा, त्यांना सुद्धा नक्की मजा येईल. या पुढच्या भागात खजिन्याच्या आपण भेटणार आहोत बुधवारी. सो ठिक्कर बिल्ला निर्मित खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काही या कार्यक्रमात आपली पुढची जी पाहुणी आहे ती माझी अशीच एक खूप आवडती मैत्रीण आणि आपल्या सगळ्यांची आवडती गायिका, जिने स्वतःचं एक प्रचंड मोठं नाव फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतसृष्टीमध्ये तयार केलंय. सूर नावाच्या माध्यमातून जी अनेक सोन्यासारखी माणसं मला भेटली त्याच्यातलंच हे एक नाव. आपली पुढची पाहुणी असणार आहे शाल्मली खोलगडे. सो डेफिनेटली परवा 4:30 वाजता आम्हाला भेटायला नक्की या आणि आपण जास्तीत जास्त तिला तिच्या वाचनाच्या आवडीनिवडी काय आहेत, बेसिकली वाचनाच्याच काय, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, तिला काय आवडतं, कुठली गाणी कुठल्या कवितांमध्ये ती रमते हे जाणून घेऊया. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्या जिकडे आलात आणि या गप्पांमध्ये सहभागी झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. भेटत राहूया, बोलत राहूया. कीप शेअरिंग, कीप लव्हिंग. थँक्यू सो मच. बाय बाय.